विठ्ठल विठ्ठलदादा उमप यांचे साहित्य, कला आणि आंबेडकरी चळवळीतील योगदान या विषयावर आपल्या सर्वांशी सुसंवाद साधण्यासाठी या ठिकाणी आज पेजवर सन्माननीय ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गजवी सर आले आहेत. त्याचबरोबर युवराज मोहिते ज्येष्ठ सागर जाधव सर जे वामनदादा कर्डकांचं समग्र साहित्य प्रकाशित करण्याचा त्यांचा संकल्प आहे. 4 खंड आलेले आहेत आणि पुढचे लवकरच येतील. त्याचबरोबर बहुजन संघटक या पेजचे संयोजक राहुल दादा खांडेकर आता या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण पुढे जाऊया, या सर्व मार्गदर्शकांशी आपण संवाद साधूया. मी विनंती करतो राहुल दादांना, कृपया आपण दीप प्रज्वलन करावं आणि शाहीर विठ्ठलदादा उमप यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करावी. आपण विजय असो मंडळी, आपण शाहीर विठ्ठलदादा उमप यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पून त्याचबरोबर तथागतांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाला प्रारंभ केलेला आहे. आपण बोला गजवी सर. आपण शाहीर विठ्ठल उमप महाराष्ट्रातलं एक मोठं नाव तर आहेच आणि कलेच्या क्षेत्रामध्ये त्यांचं जे योगदान आहे ते केवळ आंबेडकरी चळवळीसाठीच आहे असं म्हणता येत नाही. त्यांनी विविध प्रकारची गाणी गायलेली आहेत. कोळी गीतं गायलेली आहेत, लोकगीत आहेत, पोवाडे आहेत, भारुड आहे, असंख्य अशी गाणी आणि कितीतरी त्यांच्या सीडीज वगैरे किंवा माझ्या भीमरायाचा मळा हे तर अत्यंत लोकप्रिय. आणि कधीही बाबासाहेबांची जयंती किंवा बुद्ध जयंती जर असली तर हे गाणं हमखास सगळ्यांना ऐकू येतं. विठ्ठलदादांचा आणि माझा परिचय म्हटलं तर गेली 50 वर्ष आहे. त्यांचं पहिल्यांदा गाणं मी ऐकलं होतं ते कव्वालीच्या पार्टीमध्ये आणि त्या कालखंडामध्ये मला वाटतं ते वर्ष 1969 होतं आणि त्या काळामध्ये कव्वालीचे सामने व्हायचे वस्त्यातून बुद्ध जयंतीला किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला. तर एका कव्वाल पार्टीमध्ये त्यांचं गाणं फू बाई फू हे मी पहिल्यांदा ऐकलं. अर्थात हे भारुड आहे आणि त्या सामन्यामध्ये विरुद्ध पार्टीमध्ये गोविंद म्हशीलकर होते आणि त्याचं आश्चर्य असं आहे की गोविंद म्हशीलकरांच्या बरोबर मी कोरसला असे म्हणजे 69 या कालखंडामध्ये. आणि जेव्हा ते मी गाणं ऐकलं की फू बाई फू दमलास कारे माझ्या गोविंदा तू, तर आपल्याला कुणाला असं वाटतं की मुद्दाम गोविंद म्हशीलकरांच्या साठीच ते गाणं लिहिलं गेलेलं आहे. प्रत्यक्षामध्ये तसं नव्हतं. त्या गोविंदाच्या जागी कुठलंही नाव जरी टाकलं तरी तिथे ते चपकल बसत असे आणि कव्वाल पार्टीमध्ये किंवा सामन्यामध्ये ते जे विरोधी पक्षांचं जे काय असेल तर त्याची इज्जत कशी काढायची असा एक त्याच्यामध्ये ध्वनित अर्थ आहे. आणि खूप छान पद्धतीने बरं शाहिरांचा आवाज जो आहे तो अत्यंत पहाडी वरच्या पट्टीचा. त्यांचा माझा स्नेह आणखी वेगळ्या कारणासाठी आहे की माझं जे तनमाधुरी नावाचं नाटक होतं त्याच्यामध्ये नाना पाटेकर यांनी भूमिका केली होती. तर त्यामध्ये जी काही गाणी होती तनमाधुरी मधली की माझं घर तुझं घर किंवा जी दुसरी आणखी आदिवासी परिसरामधल्या त्या लोकांची जी गाणी आहेत ती त्यांनी गायली. आणि नाना पाटेकर मला एकदा म्हणाले की अरे शाहीर खूप छान गातात, त्यांचा आवाज खूप छान आहे. आणि नाना पाटेकरचाही आवाज आपण जर बघायला गेलं तर त्यांचाही खळदळला वरच्या पट्टीतला असा आवाज आहे. आणि शाहिरांच्या आवाजामधलं जर आपण एखादं गाणं म्हणजे बंधाऱ्यावरती मजूर काम करत असताना तिथे जर आपण वापरलं तर त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट येईल. आणि गाण्याच्या सुरावर मजूर काम करतायत अशी ते कल्पना होती. आणि नाना म्हणाला की मग 4 ओळी लिहून काढ आणि शाहिरांना सांग. वास्तविक त्या नाटकाचं संगीत केलं होतं श्रीधर फडकेने, हे सुधीर फडकेंचे चिरंजीव. तर ते म्हणलं तू त्यांना सांग लोककलेच्या बाजानी ते वेगळं होईल. श्रीधर फडके तसं देतील की नाही कारण त्यांचा शास्त्रीय संगीताचा सगळा बाज आहे. आणि मग त्याप्रमाणे केलं तर मग नाना असं म्हणाला की गाणं तर छान झालंय
पण आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट कळणार नाही की हा आवाज नाना पाटेकरांचा आहे की शाहिरांचा आहे. तर आपण काय करूया, म्हणजे मी जर तिकडे मालक जर असेल तर माझ्या आवाजाशी जर साम्य जर थेट जर जुळलं तर बरं होईल आणि मग ते गाणं बाजूला राहिलं हे खरं. पण शाहिरांचा जो आवाज आहे तो अत्यंत पहाडी आवाज आणि एक गोष्ट अशी आपल्याला मान्य केली पाहिजे की त्यांचं जे कव्वालीचं गाणं असेल किंवा ती त्याच्यामधली जी उत्स्फूर्तता असेल, अनेक लोकांच्या बरोबर त्यांचे सामने त्या कालखंडामध्ये झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि मी तर खूप अनुभवले. आणि दादा तर तिथे मी जिथे विक्रोळीला राहतो त्या विक्रोळीमध्ये 2 इमारती सोडून ते राहत आणि त्यांच्या घरी तुम्ही गेलं तर चारही भिंतींना म्हणजे दरवाजाच्या मागे सुद्धा काही जागा कमी पडावी इतके त्यांना सन्मान पुरस्कार अशा सगळ्या गोष्टी त्यांना त्या काळामध्ये मिळाल्या. आणि त्यांचं अतिशय लोकप्रिय नाटक जांभूळ आख्यान ते आमचे मित्र सुरेश चिखली यांनी लिहिलं होतं आणि हे महाभारताच्या कथेवर आधारित आहे. त्याच्यामध्ये 5 पांडव आहेत आणि 6वा पुत्र कुंतीचा किंवा पहिला पुत्र म्हणूया कर्ण. आणि त्याच्यामध्ये एक ओळ अशी होती की कर्णाला बघून द्रौपदीचं मन पाघळलं आणि त्यावेळेस शाहीर विठ्ठल उमप तो जो काही अभिनय करत म्हणजे स्त्री सुद्धा काय लाजेल इतका त्यांच्या चेहऱ्यावरचा स्त्रीलज्ज भाव बघून कुणालाही असं वाटावं की ह्या माणूस लाजतोय का बाई लाजते आहे. आणि त्यांच्या अंगावर आता आपण फोटोमध्ये शाहिरांना पुष्पमाला अर्पण केली त्या पोशाखामध्ये ते रंगमंचावरती असत एक मोठा घेरदार असा झगा त्यांच्या अंगावरती असेल, जवळजवळ 15 ते 20 किलो वजन एवढं असावं. आणि हे सगळं पेलत ही सगळी भूमिका करायची, बाकीच्या कॅरेक्टर्सना सोबत घेऊन पुढे जायचं. आणि आश्चर्य असेल त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट सन्मान महाराष्ट्र टाइम्स पुरस्कार त्याच्यामध्ये अभिनयाचा त्यांना तो पुरस्कार मिळालेला होता. या अर्थाने शाहीर नुसते शाहीर नाही, नुसती गाणी गाणारे नाही, नुसती कवनं करणारे नाही किंवा कोळीगीत गाणारे नाही, बाबासाहेबांची गाणी गाणारे नाही, तर अभिनय आणि त्यांनी इतकं सिद्ध केलं की महाराष्ट्रातल्या कुठल्याही नटाच्या तोडीचा असा हा माणूस होता. पण अभिनयाच्या क्षेत्रामध्ये हे मुंबईमध्ये आपण सगळं बघत असलो तरी वेगळ्या अर्थाने त्यांच्यासाठी वेगळी नाटकं लिहिली गेली नाही. आणि हे या अर्थाने महाराष्ट्राचं दुर्दैव म्हटलं पाहिजे की एखाद्या कलावंताच्या अंगी इतक्या सगळ्या प्रकारचे कलागुण असतील तर त्याच्यासाठी लेखकांनी वेगळं लेखन करणं आणि त्या अभिनेत्याला पुढे आणणं किंवा त्याला अधिकाधिक विकसित होण्याच्या संधी उपलब्ध करून देणं हे खरं म्हणजे समाजाचं काम आहे, साहित्य संस्थांचं काम आहे, नाट्य संस्थांचं काम आहे. पण एका मर्यादेपर्यंत जरी आपल्याला त्यांचं दर्शन घडलेलं असलं तरी अत्यंत उत्तम प्रतीचे ते अभिजात कलावंत होते असंच मी त्यांच्याकडे पाहतो. तर खूप कमी वेळात आपण खूप अशी माहिती दिली की आंबेडकरी गाणी दादा होते असं नाही, तर कलेच्या क्षेत्रातील गाण्याच्या क्षेत्रातील अनेक वेगवेगळ्या गीतांना त्यांनी हाताळलं होतं, अर्थात गायलं होतं. पोवाडे, गाणी, टोळी गीतं, भारुड आणि मग नंतर जांभूळ ही त्यांची ओळख झाली होती. हे मांडत असताना मला गजवी सरांचं खूप म्हणजे मनापासून लागतं की त्यांची खंत व्यक्त केली. नाटककार म्हणून आणि एक विचारवंत म्हणून सुद्धा या गोष्टीला खूप मला अधोरेखित असं वाटतं की विठ्ठल उमप यांच्या अभिनयाकडे लक्ष देऊन नाटककारांनी, लेखकांनी त्याच्यासाठी संहिता लिहायला पाहिजे होत्या. ही नोंद ही खंत अत्यंत तळमळीनं गजवी सरांनी मांडली. सर खूप खूप आभार. मी यानंतर या ठिकाणी आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी रामदास सकट आहेत, जुळलेले आहेत. ते रामदास सकट हे जिथे विठ्ठल उमप विक्रोळीला राहतात त्याच्या अगदी समोर त्यांचं घर अगदी निश्चित आहे आणि अनेक अंगानं ते स्वतः भाषेचे विद्यार्थी किंवा भाषा विषयक विविध कलाविषयक जाण आणि भान असल्यामुळं विठ्ठल उमप यांच्यासोबत अनेक वेळा त्यांचा संपर्क आलेला आहे. मी विनंती करतो की सकट सर या प्रसंगी आपण आपलं मनोगत मांडावं. धन्यवाद या परिसंवादात आपण मी सहभागी केल्याबद्दल. वास्तविक हा जो कालावधी आहे आमच्या भेटीचा तो साधारण 35 एक वर्षापूर्वीचा आहे, 35 ते 40, की ज्या ह्याच्यामध्ये मी स्वतः विद्यार्थी होतो त्यावेळेला भाषाशास्त्राचा. आणि संस्कृत हा विषय माझा BA ला असताना आमची काही व्याख्यानं जी व्हायची
विक्रमी वर्षम नाटकावरची किंवा कालिदासाच्या सगळ्या काव्यांवरची, तर ती मी संध्याकाळचं येऊन त्यांच्याशी चर्चा करायचो. आणि ते होत असताना ते इतक्या आपुलकीने ऐकत बसायचे तासनतास. आमच्या काय व्हायचे, कन्नमर नगरामध्ये असताना मला आठवतंय की त्यावेळेला राजा ढाले यायचे, वामनराव होवाळ यायचे, प्रेमानंद गज्वी यायचे. ही सगळी मंडळी आम्ही एकत्र बसत असू आणि त्यावेळेला विविध विषयांवर ते काव्यावर वगैरे चर्चा करायचे. मूलतः त्या बैठकीमध्ये एक सांगायला आनंद वाटेल की त्यांनी काव्याचे अनेक प्रकार हाताळताना एक मुक्तछंद प्रकार सुद्धा त्या काळामध्ये हाताळण्याचा प्रयत्न केला. आणि मुक्तछंदाचं लेखन झाल्याबरोबर त्या संध्याकाळी ते मला लगेच ते दाखवत असत की राम, हे मी आज लिहिलंय, हे कसं वाटतंय बघा. तर अशा रीतीने त्यांनी त्यांचं मुक्तछंदाचं लेखन हे काही कालावधीमध्ये अल्पावधीतच त्यांनी ते आत्मसात केलं आणि त्यानंतर त्यांनी ते प्रसिद्धीला सुद्धा आणलं. तर अशा म्हणजे विविध अंगाला स्पर्श केल्याशिवाय त्यांची लेखणी थांबली नाही, हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. दुसरी गोष्ट अशी की आम्ही ज्या काळामध्ये अगदी कन्नमर नगरमध्ये ही चौकडी बसलेली असायची नेहमी, आणि त्यावेळेला कर्फ्यू जरी लागला तरी पोलीस लोक यायचे आणि आम्हाला म्हणायचे अरे ते साहित्यिक लोक आहेत असं म्हणून ते बाजू करून निघून जायचे, पण आम्हाला कधी त्यांनी त्रास दिला नाही. म्हणजे मूलतः उमपांची ख्यातीच अशी होती की म्हणजे सार्वभौम अशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व असल्यामुळे ते सर्व ज्ञात होतं आणि त्यामुळे ते काहीतरी एक साहित्यिक गप्पाच त्या मारत असतील, बाकी दुसरं कुठलंही आमच्याकडे एक हे होऊ शकत नाही, हा ठाम विश्वास त्या पोलीस लोकांना सुद्धा असल्यामुळे आम्ही त्या चर्चा पहाटे 6 वाजेपर्यंत आमच्या चालत असत त्या काळामध्ये. आणि त्यांचा एक दृष्टी अशी की त्यांनी जरी उर्दूवरचा जो व्यासंग आहे तो त्यांचा बघायला कुठे मिळाला की यांच्या दर्ग्यामध्ये 7 दिवस सातत्याने कार्यक्रम व्हायचे घाटकोपरच्या दर्ग्यामध्ये, आणि ते आवर्जून मला घेऊन जात असत. आणि त्या दर्ग्यामध्ये गोविंद मशिलकर, रंजना शिंदे अशा विविध अशा कलावंतांचे 7 दिवस अगदी रेलचेल कार्यक्रमाचे असायचे. रात्री 10ला कार्यक्रम सुरू झाला की पहाटे 6 वाजेपर्यंत तो कार्यक्रम संपत असे. आणि अशा याच्यामध्ये मला जी त्यांची संगत मिळाली त्या काळामध्ये, सातत्याने त्यांनी मला सोबत ठेवलं. पण त्याचा परिणाम असा झाला की मी विद्यार्थी असल्यामुळे या सगळ्या गोष्टींचा बारकाईने त्याचा अभ्यास करायचो. त्याच्यातून एक गोष्ट लक्षात आली की त्यांचं जे उर्दूवरचं जे प्रभुत्व होतं ते अखंडपणे इतकं प्रकर्षाने जाणवायचं. त्यांचा अभ्यास आणि त्यांचे विशेषतः जे उच्चार, मराठीतले उर्दूतले उच्चार, एवढी उच्चार स्पष्टता अगदी म्हणजे चांगल्या प्राध्यापकाकडे सुद्धा तुम्हाला सापडणार नाही अशा प्रकारची त्यांची शैली होती. आणि हे त्यावेळेला मला त्या प्रकर्षाने जाणवलं होतं. एकदा असाच एक प्रसंग सांगण्यासारखा आहे. एचएमव्हीला रेकॉर्डिंगला आम्ही गेलो होतो, मला त्यांनी नेलं होतं एचएमव्हीला. मधुकर पाठक आणि ते संगीतकार होते आणि त्यांचं रेकॉर्डिंग त्या ठिकाणी होणार होतं. रेकॉर्डिंग चालू असताना एक व्यक्ती त्या आमच्या रूम मध्ये आली, प्रेक्षकालयामध्ये, आणि ती उभी राहिली आणि ते एकदम अगदी एक प्रभावित झाले होते. रेकॉर्डिंग दादांचं संपलं आणि ते बाहेर आले. बाहेर आल्यानंतर त्यांनी अक्षरशः दादांना मिठीच मारली. हे सगळं पाहत होतो मी 2 मिनिटं, क्षणभर मी म्हणजे गांगरून गेलो होतो की ही व्यक्ती कोण आहे. अगदी 6.5 फूट उंच, गोरापान मनुष्य, केस वाढलेले. आणि नंतर दादांना विचारलं तर ते म्हणाले अरे हे अजीज नाद आहे. तर ते म्हणाले यार तो आप तो मैं काली 5 में गाता हूँ, काली 7 तक गाते हो और ये मैं कभी नहीं गा सकता. हे त्यांचे उद्गार त्या काळामध्ये मी जेव्हा ऐकले त्यावेळेला ह्या दादांचं जे महत्व आहे, त्यांच्या आवाजाची जी ती खोली आहे ती त्यावेळेला माझ्या लक्षात आली आणि महाराष्ट्राला सगळ्यांना ज्ञातच होती. पण ह्या गोष्टींचा खरोखर प्रकर्षाने आम्हाला जाणीव झाली त्यावेळेला. असे असंख्य प्रसंग आहेत, यथावकाश मी ते आपल्याला नक्कीच सांगेन. बोलू सर. सकट सरांनी खूप चांगला मुद्दा एचएमव्हीच्या स्टुडिओ मधला सांगितला की जे म्हणजे पूर्ण देशात म्हणू शकतो आपण, हिंदीमध्ये जी कवाली चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, याचे गायक अजीज नाझांनी सुद्धा विठ्ठल उमपांना म्हणजे विठ्ठल उमपांची स्तुती केलेली आहे आणि अत्यंत गौरवोद्गार काढलेले आहेत. सकट सर तुम्ही काय करा, आपण परत बोलूया. परंतु आपण असं म्हणालात की ते मुक्त छंद वगैरे लिहायचे, मुक्त छंदाची आवड, जर एखादी रचना असेल तर काढून ठेवा, आपण परत बोलू त्यावर. असेल तर अदरवाईज आपण वेगळे बोलू. सागर जाधव सर, खर तर वामनदादा कर्डकांच्या साहित्यानं वेडावून गेलेलं व्यक्तिमत्व आहे खरं तर हे.
महाराष्ट्रातील जाणकारांना हा परिचय आहे की वामनदादा कर्डकांची अनेक गाणी समग्रच्या रूपानं ते प्रकाशित करत आहेत. आणि त्यांनी काव्यमय दादा लिहिलं होतं त्यावेळी प्रकाशनासाठी कोण व्यक्ती असलं पाहिजे, तर अत्यंत जबाबदारपणे आणि जागरूकपणे त्यांनी विठ्ठल उमपांना बहुतेक यवतमाळमध्ये तो कार्यक्रम घेतला होता आणि तिथं आणलं होतं. सागर जाधव सर, काय सांगाल आपण? आपले अनुभव या निमित्तानं श्रोत्यांसोबत व्यक्त करा. सर्वप्रथम महाकारुणिक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध देवानाम प्रिय प्रियदर्शी राजा सम्राट अशोक महान बुद्ध कबीर सरांचा आवाज येत नाही. क्रांती आवाजाचा प्रॉब्लेम. हॅलो, आपल्या सर्व आदर्शांना मी सर्वप्रथम प्रणाम करतो. आवाज येतोय सर? हो सर, हो सर. आज लोकशाहीर विठ्ठल उमप दादांना अभिवादन करण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत. आणि या अभिवादन सभेचं आयोजन करण्याचं जी संकल्पना आहे, खरं म्हणजे आमचे राहुल खांडेकर सर हे वेगवेगळ्या संकल्पना, नाविन्यपूर्ण संकल्पना राबवत असतात. त्यांना मी पहिल्यांदा धन्यवाद देतो. सोबत रमेश आराख साहेब आहेत, त्यांची संपूर्ण टीम आहे, त्यांना आधी धन्यवाद देतो की आपण लोकशाहीर विठ्ठल उमप बाबांना अभिवादन करण्यासाठीचं हे आयोजन केलेलं आहे. आणि या अभिवादन सभेमध्ये लोकशाहीर विठ्ठल उमप बाबांचं साहित्य, कला आणि आंबेडकरी चळवळीतील योगदान या संदर्भानं आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत. खरं म्हणजे आदरणीय ज्येष्ठ नाटककार प्रेमानंदजी गजवी साहेब या ठिकाणी आहेत. मला एक प्रसंग आठवतो आहे या निमित्तानं. आदरणीय गजवी सर सन 2000 चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बल्लारपूर येथे पहिल्यांदा जाहीर कार्यक्रमाच्या स्वरूपामध्ये संमेलनामध्ये वामनदादा कर्डकांना महाकवी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी स्टेजवरती आदरणीय प्रेमानंदजी गजवी सर देखील होते. आणि गजवी सर, मला आज ही आठवण होते की त्याच कार्यक्रमामध्ये माझ्या पहिल्या काव्यसंग्रहाला उजेडला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचा पुरस्कार प्राप्त झाला होता. आणि तो पुरस्कार मला तुमच्या हस्ते प्राप्त झाला होता. ही आठवण मला आज आली म्हणून थोडासा मी उल्लेख केला. या ठिकाणी रामदासजी सकट साहेबांना 30 ते 35 वर्षांचा लोकशाहीर विठ्ठल बाबांचा सहवास लाभलेला आहे या सगळ्या अंगानं. आणि युवराज मोहिते साहेब देखील ज्येष्ठ पत्रकार आहेत. सगळे दादांच्या वेगळ्या पैलूंवर आहेत. मी या ठिकाणी आवाज येतोय का? तुम्ही बोला. आंबेडकरवादी चळवळीचा महाकवी कोण हे ध्यानात ठेवून मी महाकवी वामनदादा कर्डकांच्या जीवनावरती एक 400-450 पानाचं चरित्र लिहिलं आणि ते देखील काव्यातून लिहिलं. आणि मग हे काव्यातून लिहिल्यानंतर वामनदादांच्या या चरित्र काव्याचं प्रकाशन करण्यासाठी मी जेव्हा नाव शोधत होतो की त्या तोडीचा, त्या ताकदीचा, त्या कलेच्या क्षेत्रातील जाणकार असलेला, त्याचं संपूर्ण आयुष्य त्या चळवळीसाठी गेलेलं असेल असं नाव माझ्यासमोर एकच होतं आणि ते म्हणजे लोकशाहीर विठ्ठल उमप बाबांचं. आणि मला या ठिकाणी सांगायला आनंद असा होतो, मला नावाचा उल्लेखही केला पाहिजे. वामनदादांचं जन्मगाव सिन्नर, नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातलं दिसोंडी, त्याला आज देशवंडी असं म्हणतात. तर त्या देशवंडीच्या लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लोकशाहीर विठ्ठल उमप बाबा होते. आणि त्यांच्याशी संपर्क साधायचा तर तिथले कार्याध्यक्ष आमचे धम्मबंधू आदरणीय शरद शेजवळजी यांच्या माध्यमातून की आपल्याला हे चरित्र काव्य प्रकाशित करायचं आहे तर हे त्यांच्याच हस्ते प्रकाशित झालं पाहिजे आणि तुम्ही कुठल्याही प्रकारानं हे आम्हाला होकार मिळवून द्या. शरद शेजवळ साहेबांच्या माध्यमातून तारीख मिळाली आणि खरं म्हणजे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे असलेले लोकशाहीर विठ्ठल उमप बाबा त्यांना जेव्हा हे कळलं की बा हे चरित्र काव्य पीएफचं कर्ज काढून, सोसायटीचं कर्ज काढून करत आहे, तर मानधन आदरणीय रमेश आराख सर, मी हे यासाठी सांगतो आहे की एवढी मोठी माणसं, त्यांना कलेची जाण कशी असते, समाजाचं भान कसं असतं,
तर त्यांनी मला सांगितलं की सागर तू कुठलीही काळजी करू नको, मला फक्त जाण्या येण्याचं भाडं दिलं तरी चालेल, तेवढंच मला भाडं दे. एवढं भाडं घेऊन एवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय ख्यातीची ही व्यक्ती त्या चरित्र काव्याच्या प्रकाशनासाठी आली. आणि मला असं वाटतं की हे चरित्र काव्यचं प्रकाशन लोकशाहीर विठ्ठल बाबांच्या हस्ते झालं, यासाठी मी स्वतःला धन्य समजतो. वा, खूप अत्यंत व्यवस्थितपणे आपण ते मांडलं की का तुम्हाला तेच नाव का योग्य वाटलं. दादांवर जर आपण चरित्र लिहितो आहे तर निश्चितच एक असा व्यक्ती त्या पुस्तकाला साजेसा व्यक्तीच लागेल. मला या निमित्ताने एक आठवण होते, लगेच सांगतो की सैराट चित्रपट म्हणजे सॉरी नटरंग म्हणजे आनंद यादवांच्या कादंबरीवर आधारित असलेला चित्रपट जेव्हा आला आणि त्या नटरंग मधला जो नट आहे त्याला सन्मानित करण्याचा प्रसंग जेव्हा चित्रित करायचा होता, तर त्यामध्ये इतक्या मोठ्या नटाला कोण सन्मानित करेल, तर प्रत्यक्ष विठ्ठल उमप आपल्याला चित्रपटात सुद्धा दाखवलेले आहेत नटरंगमध्ये. की इतका मोठा जर नट आहे तर त्याचा सत्कार करण्यासाठी अत्यंत मोठा नट असला पाहिजे आणि मोठा नट म्हणून त्यांनी विठ्ठल उमप यांना चित्रपटात दाखवलेलं आहे. असो, गजवी सर, आपण एक खूप चांगल्या गोष्ट या निमित्तानं म्हणजे माझाही गैरसमज दूर झाला. जांभूळ आख्यानाविषयी आपण बोलले, ते कोणी लिहिलंय वगैरे असं. मला खरं तर जांभूळ आख्यानावर आणखी ऐकावं असं वाटेल की नेमका तो काय प्रकार होता. असो, परंतु आपण जे फूबाई फू विषयी बोललात त्यात आपण ते सांगितलं की ते खरं तर भारूड आहे आणि त्यात आपण असं सांगितलं की दमलास काय माझ्या गोविंदा तू. तर आम्हाला हा गोविंदा म्हणजे इकडं हरे गोविंदा किंवा इकडला गोविंदा असं वाटायचा. तुम्ही जे गोविंद म्हशेलकर यांचं जे उदाहरण सांगितलं खूप खूप मनाला ते अपील झालं आणि गैरसमज दूर झाला. खरं तर गोविंद म्हशेलकरवर ते गोविंदा त्यांना म्हणतात. खूप चांगलं वाटलं ते. सर, आणखी आपण बोला त्या विषयावर. तो असेल किंवा आपल्याला जे मांडायचं त्यावर. ते भारूड आहे आणि मला वाटतं ते एकनाथ आणि लिहिलेलं आहे. आणि त्याचे संदर्भ कव्वालीचा एक प्रघातच असा आहे की कव्वाली सामन्यामध्ये कोण जिंकलं आणि कोण हरलं असं एक गृहीत असतं की समोरचा प्रेक्षक कुणाच्या प्रेमात पडला, म्हणजे शाहीर विठ्ठल उमप आहेत आणि मशिलकर आहेत असं आपण गृहीत धरलं तर कुणाची कव्वाली वरचढ झालेली आहे असं एक गृहीत संकेत आहे तिकडे. आणि एखाद्याची खिल्ली उडवायची असेल तर त्याच्या नावासकट नाही. आता आपण काही कव्वालीचे सामने युट्यूब वरती आम्ही आता काही बघतो, काही स्त्रियाही गातात आणि खाली एक नोट येते की मुलांनी हा कव्वालीचा कार्यक्रम बघू नये. आता ही अभिरुची नावाची जी गोष्ट आहे ती आता इतकी बदललेली आहे की या सगळ्या कव्वाली गाणाऱ्यांचं नेमकं काय करावं. समाज मोठा केव्हा होतो, त्याची अभिरुची काय आहे, ते कुठल्या पद्धतीनं व्यक्त होतात, ते बोलतात कसे, राहतात कसे, त्यांचा सांस्कृतिक दर्जा काय आहे. बाबासाहेबांना जे अभिप्रेत होतं सगळं कल्चरली, आणि म्हणून बौद्ध धम्म नावाची जी गोष्ट आपल्या हातामध्ये जी दिलेली आहे की तिला एक फार मोठा अर्थ आहे. आणि विठ्ठल उमपांचं वैशिष्ट्य असं आहे की ते आता त्यांची जात मी सांगत बसत नाही. आपण जाती सांगायला गेलो तर आपल्याकडे आणखी मोठा एक वेगळाच प्रॉब्लेम तयार होईल. पण त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारलेला होता आणि या माणसाला मरण सुद्धा कुठे यावं ते खूप वेगळा अर्थ त्याच्या मागे आपसूक दडलेला आहे. काही ठरवून काय आलेलं मरण नव्हे. ते तिथे दीक्षाभूमीवरती गेले, कार्यक्रमामध्ये होते आणि मोठ्या अशा स्वरामध्ये जय भीम अशी एक आरोळी द्यावी आणि जो काही ताण आला शहरात, तसं वय झालेलं होतं वेगळ्या, आता 80च्या आसपास त्यांचं वय होतं आणि हे वय इतकी मोठी आलापी द्यावी आणि स्वतःचा श्वास त्याच्यामध्ये पेलून धरावं. पण त्याचा एक वेगळा परिणाम झाला आणि त्या दीक्षाभूमीवर म्हणजे कार्यक्रमामध्येच मृत्यू येणं हे खूप वेगळं वैशिष्ट्यपूर्ण अशी गोष्ट आहे. आणि सगळ्या कलावंताच्या वाट्याला अशा प्रकारचं मरण येत नाही. आपण ह्याला काही दैववाद किंवा हे असं म्हणण्याचं कारण नाही, कारण बुद्ध तत्वज्ञानामध्ये पंचतत्व नावाची गोष्ट नाहीच आहे, ते चौतत्व आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश जे ऍड केलं जातं ते हे आकाश सुद्धा आकाशाची केवळ निवड पोकळी आहे, त्याच्यामध्ये चैतन्य नसतं आणि मानवी देह हा या चारच गोष्टीमध्ये विलीन होतो. असा तो सगळा बुद्ध तत्वज्ञानाचा एक प्रभाव आहे. आणि विठ्ठल उमप त्या ठिकाणी गेले, त्यांच्यानंतर महाराष्ट्रातले त्यांच्या अंत्यदर्शनाला विक्रोळीला त्यांचं पार्थिव घेऊन आल्याच्या नंतर
महाराष्ट्रातील सगळ्या पक्षांचे लोक, अगदी राज ठाकरेंच्या पासून सगळे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आलेले होते. हे एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचं जे व्यक्तिमत्व जे आहे ते महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये पोहोचलेलं होतं. त्यांचा आवाज प्रत्येकाच्या घरामध्ये पोहोचलेला होता. सकाळच्या वेळी त्यांची गाणी सुद्धा रेडिओवरती आपल्याला ऐकायला मिळायची, संध्याकाळच्या वेळी सुद्धा आपल्याला ऐकायला मिळायची. आणि कोळी गीतं, ये दादा आवर ये, म्हणजे गाताना सुद्धा त्या गाण्यांच्या ओळी किंवा त्यांचा जो गातानाचा पण अभिनय, आपल्याला असं वाटावं की आता दादा इथे मासे विकायला बसलेले आहेत. हे मी अभिजात क्षमतेच्या व्यक्तित्वाचं दर्शन असं मी मानतो. आणि अभिजात ज्यांच्याकडे आहे तर त्याची अभिजातता ही काय कोणा एका व्यक्तीची, एखाद्या समाजाची किंवा कोणाची मक्तेदारी नसते कलेच्या क्षेत्रामध्ये. पण कलावंतांना तशा प्रकारची संधी उपलब्ध होणं आणि त्या कलावंतांनी त्या क्षणांचं सोनं करणं, हे जे विठ्ठल उमापांनी जे केलंय ज्या पद्धतीनं, त्यांच्याबरोबर अनेक कलावंत होते की, आता मला नावं सगळ्यांची आठवत नाही, पण त्यांच्याबरोबर सामना करणारे खूप लोक होते. पण हे सगळ्यांच्या वाट्याला आलेलं नाही. गोविंद मशिलकरांनी सुद्धा नाटकामधून कामं केलेली आहेत. त्यांच्या एका नाटकाला मी स्वतः गेलेलो होतो, कारण गोविंद मशिलकरांच्या बरोबर मी जे काही वर्ष दीड वर्ष राहिलो तर त्यांनाही मी नाटकामध्ये काम करताना बघितलेलं होतं. आता याच्यात गंमत अशी आहे की गोविंद मशिलकर अत्यंत देखणे गोरेपान, उलट पद्धतीने बघितलं तर आमचे विठ्ठल दादा एकदम काळे सावळे, म्हणजे विठ्ठलाची मूर्ती. असं आपण काल जो ज्या पुरस्कार वितरण झालं मृदगंध पुरस्काराचं, तर तिथे आमची ते केळकर म्हणून जेव्हा त्या गायिका त्या सरळ म्हणाला की हा तर मला विठ्ठलाचा प्रसाद मिळालेला आहे, म्हणजे शब्दाची कोटी होती ती. पण त्यांच्यामधलं जे व्यक्तिमत्व आहे ते सगळ्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि कलावंतामधलं कलावंत पण जपणारं आणि इतरांनाही भारावून टाकणारं हे जे आहे. तर विठ्ठलोपांच्याकडे रंगाकडे जाऊच नका, त्यांच्या अंगी जे गुण होते त्याचं मला असं मोठं कौतुक असं वाटतं. आणि एका अर्थाने त्यांनी संधी सोडलेली नाही. सिनेमामधनं पण त्यांनी कामं केलेली आहेत जिथे जिथे संधी मिळेल. आणि कधीही, जसं सकट आत्ता म्हणाले की ते सगळ्यांना त्यांचा अतिशय चांगला गुण कुठला असेल तर ते लिहायचे आणि म्हणायचे मी लिहिलं ते बरोबर आहे का. याचं कारण असं होतं ते थोडे कमी शिकलेले होते आणि आम्ही थोडंफार जास्त शिकले तर त्यांना स्वाभाविक असं वाटायचं की हे मला चांगलं मार्गदर्शन करू शकत. पण लोककला त्याच्यामध्ये आमचा काय अभ्यास आहे, आमचा अभ्यास तर शून्य आहे. तर शाहिरांनी त्यांच्या पद्धतीने त्यांचा स्वतःचा विकास करा. ते जरी आम्हाला वाचून दाखवत असले तर वेगळ्या अर्थाने कलेच्या प्रांतामध्ये आपली परीक्षा बघत असतील, आपल्याला काय माहिती आहे त्यांच्या अंतःकरणातलं. आणि आपण असं समजण्याचं कारण नाही की समोरचा माणूस अडाणी असला तर जुन्या काळातले ज्या पद्धतीने लावण्याचे द्वय अर्थाने जे लेखन केलं जातं ते आताच्या तरुण पिढीला जमत नाही त्या पद्धतीच्या लावण्या लिहिणं. हे खूप वेगळं वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि कलेचा अभ्यास करत असताना, लावण्यांचा अभ्यास करत असताना किंवा पोवाड्यांचा अभ्यास करत असताना हे खूप शाहिरांच्या अंगी उपजत गुण असावे अशा पद्धती. उपजतचा अर्थ म्हणजे कोणी काही दैवी वगैरे मला नाही म्हणायचं, की स्वतःचा विकास स्वतःच घडवून आणणं आणि सतत कार्यरत राहणं. ते उत्तम हार्मोनियम वाजवायचे, स्वतःच सूर लावायचे, त्यांचा आवाज कुठपर्यंत जाईल त्यांची प्रॅक्टिस त्यांच्या घरी रात्रंदिवस चाललेली असायची. शेजारचा माणूस येऊन म्हणतही असेल अरे बाबा किती वेळ तू गात बसणार, पण माझं दार बंद करून माझ्या घरात मी गात असेल तर इतरांना अडचण व्हायचं काही कारण नाही. आणि कलावंताला वेळेचं काळाचं काही बंधन राहत नाही. घरातली माणसं त्यांच्यावरती वैतागत असतात, त्यांच्या घरातली माणसं वैतागत नसतील असं समजण्याचं कारण नाही. बाई आतमध्ये स्वयंपाक करते आणि भांडं पडलं आणि दादाने एक सूर लावलेला असेल तर काय होत असेल घरामध्ये. ज्याच्या घरामध्ये कलावंत आहे त्यांनाच फक्त ते कळू शकतं. त्यामुळे कलावंताला जपणं ही घरातल्यांची जशी जबाबदारी असते तशी समाजाचीही असते. आणि कलावंतांना जसं मगाशी सागर साहेबांनी ज्या पद्धतीने वामनदादा कर्डकांच्या जीवनावरचे 4 खंड प्रकाशित जे केलेत हे काम सोपं नसतं. स्वतःला गाडून घेणं, स्वतःचे पैसे खर्च करणं. आणि आपल्याकडे असं जर बघायला गेलं तर प्रकाशन संस्था कुठे आहेत की मन मोकळेपणानं ते पुस्तकं प्रकाशित करतील आणि लोकांच्या पर्यंत पोहोचवतील. तर वामनदादा कर्डकांचं पैसे सुद्धा असंच आहे की त्यांनी जे काम करून ठेवलंय, ज्या पद्धतीने काम केले, ज्या पद्धतीने गाणी गायले बाबासाहेबांचे, आणि तो कालखंड एक वेगळ्या पद्धतीचा होता. आताच्या प्रमाणे जी आता यंत्रणा आहे आपल्या हाताची, आता आपण इथे सभेला आलेलो असल्यासारखंच झालेलं आहे. म्हणजे आपण युट्यूब चॅनल किंवा याच्यात आपण जरी बोलत असलो तरी, तर त्या काळामध्ये बाबासाहेबांची चळवळ एका रात्रीमधून दुसऱ्या गावामध्ये जी माहिती पोहोचायची आणि लोक सभेला यायचे ते कशी येत असत. हे सांकेतिकता त्या कालखंडामधली होती की गाण्यांच्या याच्यातून किंवा कार्यक्रम चाललेला तर तिथेच सांगितलं जायचं की 4 दिवसानंतर अमुक ठिकाणी बाबासाहेबांची सभा आहे. आणि महाडच्या 14 तळ्यात लोक कसे पोहोचले असतील.
कसलंही बरोबर. कम्युनिकेशन नसताना वृत्तपत्रातल्या छोट्याशा एखाद्या बातमीवरती, तर हे तो बरोबर. काळ आणि हा काळ, आता खूप गोष्टी उपलब्ध आहेत आणि जिथे जिथे कलावंत असतील, खरं म्हणजे नाट्य संस्था, साहित्य संस्था ह्या उभ्या राहिल्या पाहिजेत आणि काम केलं पाहिजे आणि ज्याच्या अंगी गुण आहे, जे समीक्षा करू शकतात त्यांनी समीक्षा केली पाहिजे, जे लिहू शकतात बरोबर. त्यांनी लिहिलं पाहिजे, जे ज्यांना कविता करायची त्यांनी कविता करावी. पण मनोरंजनाच्या माध्यमातून देखील समाज घडवता येतो आणि विठ्ठलदादाचं एक तर मोठं उदाहरण आहे आणि खूप असे शाहीर, आता मला सगळ्याची नावं जरी आठवत नसली तरी अनेकांनी खूप मोठं मोठं काम केलंय आणि ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात अशा व्यक्ती आलेल्या असतील आणि काळाच्या बरोबर काही नावं पण विसरली जातात, पण ती बरोबर. हुडकून काढून त्यांच्याबद्दलचं काही काम, त्यांच्याबद्दलचं एखादं पुस्तक. आता खरं म्हटलं तर मी आता सकटांनाच अशी विनंती करतो की दादांचं एक उत्तम चरित्र तुम्ही का नाही लिहून काढत? सगळं सर 400-500 रामदास पानांचं सर. एक उत्तम उत्तम त्यांचं चरित्र लिहिलं जाऊ शकतं. क्या बात. बरोबर बरोबर म्हणजे बरोबर. जसं सागर सर वामनदादा कर्डकांच्या गाण्यांचं एकत्रीकरण करून त्याचे खंड करतात, तसा एखादा खंड विठ्ठलदादांच्याही गाण्यांचा होऊ शकतो. तर त्यांचं जे चरित्र आहे की ते विकसित कसे कसे होत गेले, कुठल्या कुठल्या ठिकाणी त्यांचा संपर्क खूप लोकांच्या बरोबर राहिलेला आहे. राजदत्त बरोबर. पासून तर सदाशिव अमरापूरकर असतील किंवा आणखी खूप मोठी साहित्य क्षेत्रातील, नाट्य क्षेत्रातील जी मंडळी आहेत, त्यांच्याशी त्यांचा खूप मोठा असा, जसं अजितदादाचा तुम्ही उल्लेख केला, तर अशी सगळ्या आठवणी काही नव्या पिढीसाठी, समजा उद्या कोणी, आता मी खरं म्हणजे शाहिरी किंवा या गोष्टीवरती फार पॉझिटिव्ह नाहीये, कारण या कलांना समाजामध्ये अजूनही तसं मानाचं स्थान नाही, हे मला इथे नमूद केलं पाहिजे. पण याचा विकास करायचा असेल आणि इतर कलांच्याही पेक्षा लोककला ही सगळ्यात जास्त अभिजात आहे हे सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला ग्रंथ लिहिले पाहिजेत आणि ते सिद्ध करावं लागेल. आणि तसं जर केलं तर विठ्ठलदादा उमपांना अशी आपण श्रद्धांजली वाहतो, तर ही खूप मोठी श्रद्धांजली आणि पुढच्या 5-50 पिढ्यांसाठीचा एक मोठा दस्तावेज होईल. तर हे काम कोणीतरी स्वीकारलं पाहिजे. रामदास हो, हो, हो. याचं हा ऐकायला येतंय. मी नक्की याचा विचार करतोय. त्या संदर्भात असंख्य आठवणी माझ्याकडे आहेत. हा आणि गजवी सरांनी तुमच्याही जे आठवणी आपल्या सांगा, इतरांच्याही आठवणी त्याच्यामध्ये घ्या. ती जी माणसं त्यांच्या संपर्कात आली ते आता हयामध्ये असतील, ते हयात असताना त्यांचे संपर्क साधा, म्हणजे त्यांच्या बाजूने तुमच्याकडे आणखी काय वेगळा मजकूर तयार होईल. होय होय होय. ते याच्यामध्ये एक NB सोरटे नावाचे ग्रस्त जे कन्नमोर नगरमध्ये पूर्वी राहत होते, म्हणजे आता वय वर्ष 85 वर्ष चालू आहे त्यांचं. त्यांच्याकडे विठ्ठलदादांच्या असंख्य आठवणी आहेत. याच्यानंतर दुसरी गोष्ट मला काय प्रकार सांगायची अशी की लोककलेच्या संदर्भामध्ये अशोकजी परांजपे, त्याच्यानंतर डॉक्टर खांडगे, प्रकाश खांडगे यांच्या समवेत त्यांनी जे प्रयोग केले, त्या प्रयोगाला म्हणजे अशोकजी परांजपेंच्या सहकार्याने त्यांनी बऱ्याचशा गोष्टी त्यांना करता आल्या लोककलेच्या माध्यमातल्या. त्यावेळेला हे जे INT प्रोजेक्ट होते, INT चे डायरेक्टर होते, परांजपेंचं एक नाटक होतं. हो हो. त्या संदर्भातले बरेचसे प्रयोग मुंबईमध्ये छबिलदास नाट्यगृहामध्ये त्यांच्या त्या शाळेच्या सभागृहामध्ये असंख्य झाल्या. त्या जांभूळ आख्यान सुद्धा सगळे प्रयोग बऱ्याच अंशी त्याच ठिकाणी त्यांनी घेतलेले होते. आणि त्याच्याबरोबर ते एक अण्णा जोशी म्हणून होते त्यांचे सहकारी. तर अण्णा जोशी म्हणजे जवळजवळ एका वेळेला 25 वाद्य वेगवेगळ्या पद्धतीने ते वाजवत असत. तर अण्णा जोशी त्यांच्या संपर्कामध्ये ज्या वेळेला आले, त्यांच्या सहकार्याने सुद्धा त्यांनी लोककलेच्या माध्यमातून असंख्य गाणी त्या ठिकाणी त्यांनी म्हटलेली होती. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे मला तुम्ही आठवण केली होती की मुक्तछंदातलं त्यांचं काही काव्य. आता याच्यामध्ये म्हणजे मला एकच गोष्ट आठवते, बऱ्याच असंख्य आहेत, पण ते एकत्र रूपाने आता या पुस्तक रूपाने जर करण्याचा मानस जर ठरवला तर नक्कीच त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख येईल. तर मला एक आठवत आहे की त्यांचं बोलता बोलता एक त्यांनी काव्य म्हटलं होतं, तुला पाह्याचे हौस बोलविती गाव कुस, तुला पाह्याचे हौस, तुला पाह्याचे हौस. पहिलवान तरणा बांडा, ज्योत्याबाचा काना पांडा. पहिलवान तरणा बांडा, ज्योत्याबाचा काना पांडा, गावकुस मला पुस, तुला पाह्याचे हौस, तुला पाह्याचे हौस. हे त्यांनी ज्या वेळेला ते वचन लिहिलं होतं, तर ते असंख्य ठिकाणी त्यांनी म्हणून दाखवलंय, की ठिकाणी ऐकलं पण असेल. अशा प्रकारचं त्यांनी मुक्तछंदामध्ये बरंच लेखन केलंय. पण झालं काय की त्यांची जे प्रतिकृती नेहमी व्हायची
ती तुमच्या कव्वालीच्या कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि भगवान गौतम बुद्धाच्या जयंतीच्या निमित्ताने संबंध महाराष्ट्र त्यांनी ढवळून काढला होता आणि बहुसंख्य म्हणजे त्यांची ते कव्वालीच्या माध्यमातूनच लोककलेच्या माध्यमातूनच ते लोकांसमोर होते. त्यामुळे हा जो एक पार्ट आहे मुक्तछंदाचा त्याने खूप लेखन करून सुद्धा थोडासा बाजूलाच राहिला असं मला वाटतंय. तर तो यथावकाश आता सरांनी जे सजेस्ट केलंय गजवी सरांनी तर त्याचा मी निश्चित विचार करतो आणि त्या दृष्टीनं त्यांचं चरित्र लिहिता येईल हे जबाबदारी मी स्वीकारायला तयार आहे आणि त्या दिशेने प्रयत्न करेन. धन्यवाद. साधू सगट सरांनी खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं ती जबाबदारी घेतली. गजवी सरांनी आग्रह धरलेला आहे की सकट सर जर इतके निकटवर्ती आहेत तर लोकशाहीर विठ्ठलदादा उमप यांचं चरित्र आलं पाहिजे आणि सकट सरांनी त्याविषयीच आपली सहमती सुद्धा दर्शवली. मला असं वाटतं या निमित्तानं विठ्ठलदादा उमप यांच्यावरचं चरित्रात्मक पुस्तक आपल्याला लवकर मिळेल असं वाटतं. गजवी सरांनी खूप चांगला उल्लेख केला की विठ्ठल उमप जेव्हा गायचे तेव्हा ते लाजणं त्यांचं हसणं त्या गाण्याला ते त्यांच्या देहामध्ये दाखवायचे. त्यांची देहबोली इतकी प्रकट होती की अख्खं गाणं किंवा जो विषय मांडायचा तो त्यांच्या देहातून बोलायचा ही त्यांची देहबोली होती. आणि म्हणून हा माणूस एका अर्थानं गायक लोकशाहीर जरी असला तर मी आधी प्रश्न केल्याप्रमाणे हे उत्तम प्रकारचे उत्तम अभिनेते सुद्धा होते आणि ती संधी त्यांनी सोडली नाही. चित्रपटामध्ये सुद्धा काम केलं. गजवी सरांनी उल्लेख त्यांना अभिजात नट असंच मानतो. क्या बात आहे. बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे सर. हे मी अनेकदा बोललेलो आहे विठ्ठल उमपांच्या बद्दल. बरोबर 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 बरोबर. तर हे सत्य आहे कारण त्याच्या प्रत्येक म्हणजे त्या अभिनयाच्या क्षेत्रात असं म्हणतात की आंगिकम भुवनम यस्य वाचिकम सर्व वाङ्मयम आहार्यम चंद्र तारादी तम नुमः सात्विकम शिवम. तर हे सगळं अभिनयाचं जे तंत्र आहे ते या माणसाच्या नखशिखांत भिनलेलं दिसतं. आज आपण युट्यूबच्या काही जर त्यांच्या युट्यूबचे काही व्हिडिओ पाहिले तर ते जाणवतं. असो मी सागर जाधव सरांना गाताना सुद्धा ते अभिनय करायचे हे लक्षात घ्या. कव्वाली गायची असेल भारुड गायत असेल मधले पॉजेस वर्कआउट करून ते इतकं छान पद्धतीनं म्हणजे त्यांचं गाणं ऐकणं सुद्धा अभिनय बघण्यासारखंच होतं. म्हणजे बालगंधर्वाची पण काही वेळा आठवण व्हावी इतकं ते आहे. आता होतं कसं की आपला तो दोन्ही बाजूचा अभ्यास नसल्यामुळे आपला काही मर्यादा येतात. आपल्याला बालगंधर्व माहित असेल तर मग आपल्याला विठ्ठल उमप करणं थोडं सोपं होतं. ह्या वेगळ्या प्रकारच्या आपल्या मर्यादा असतात आणि त्यामुळे एखाद्याची अभिनय शैली म्हणजे वामन दादाजी ते सुद्धा म्हणजे कव्वाल पार्टीमध्ये तरी बरेचदा अभिनय म्हणजे त्यांच्यामध्ये जर जोश झाला आला तर ते गुडघ्यावरती बसून गायचे. ते काय असतं ही अभिनय क्षमताच असते. किंवा आता जे बनकर ते चंद्रपूरचे जे आहेत ते उभं राहून थेट गाणं गातात, लोकांच्या मध्ये मिसळतात, लोकांचा प्रतिसाद घेतात. हा विकास झालेला आहे. पण या कलांचा विकास कसा होत गेला तो कव्वालीमध्ये बसल्यापासून तर गुडघ्या उभ्या राहण्यापासून तर आता उभं राहून गाण्यापर्यंतचा विकास झालेला आहे. या सगळे कलांचे धागेदोरे गुंफून त्याला एक नाट्यशास्त्राचा म्हणा किंवा गायनशास्त्राच्या पद्धतीने जोडता आलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला वेगळ्या प्रकारचा व्यासंग करावा लागेल आणि अशा प्रकारची माणसं निर्माण करावी लागतील की ज्याचे सगळे धागेदोरे जोडून आपल्याला एका वेगळ्या प्रकारचं म्हणजे जसं तमाशा असतोय तर तमाशामध्ये जे हावभाव असतात किंवा नेत्रपल्लवी करपल्लवी जशी असते तशी भरतनाट्यमध्ये पण असते. पण आपल्याला लोककलांचं शास्त्र उभं करता आलं नाही. मगाशी आपण उल्लेख केला प्रकाश खांडगेंचा. प्रकाश खांडगे अनेकदा तमाशाच्या फळावर जाऊन इकडे तिकडे अशा सगळ्या गोष्टी त्यांच्या मुलाखती वगैरे घेऊन पण अजूनही तमाशामधली शास्त्रोक्त माहिती नृत्याची अजून कुणाला करता आलेली नाही. तर ही काय भानगड आहे? मग ही उदासीनता आहे का? तर माझ्या मते ही उदासीनताच आहे की आपल्याला काय करायचं आहे, चाललंय ना चालू देत. पण तुम्हाला एक वेगळं काम करायचं असेल तर या उदासीनतेवर मात करून तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी शास्त्रीय बैठक आपण दिली पाहिजे. जसं साहित्यशास्त्र असते, कवितेचे शास्त्र असतं, कथेचं असतं, तसं या गाण्यांचं पण आहे. हे काय आकाशातून पडलेलं नाही. त्याला हजारो वर्षांची परंपरा आहे लोककलांना. ते बुद्धाच्या काळापासूनच आहे. किंवा सिंधू संस्कृतीमध्ये आपण जर मागे गेलो जिथे उत्खनन झालं 5000 वर्षापूर्वी तिथे सुद्धा आपल्याला नृत्य बाहुली मिळते. आणि नृत्य करणारी जर बाई असेल किंवा शिल्प मिळालं असेल तर नृत्याच्या शिल्पाचं जर आपल्याला काही दर्शन घडत असेल तर संगीताशिवाय तुम्हाला नृत्य करता येत नाही.
याचा अर्थ नाही, 5000 बरोबर. वर्षापूर्वी नृत्य अस्तित्वामध्ये होतं आणि ते सिंधू संस्कृतीमध्ये होतं आणि ते नागवंशीय लोकांनी सिद्ध केलेलं होतं. हा सगळा क्या बात. इतिहास तुम्हाला मागे मागे जसं आपण जातो तसं तो आपल्याला मिळत जातो. पण हा एकत्रीकरण करून त्याला आधुनिक काळाशी जोडणं हे नव्या अभ्यासकांचं काम आहे. आणि इथे बरोबर, आपले बरोबर. अभ्यासक कमी पडतात, त्यामुळे या सगळा गोंधळ तयार होतो. गोंधळ या अर्थाने की उदासीनता आपल्यामध्ये निर्माण झालेली असते. नाहीतर शाहीर विठ्ठल बरोबर. उमापांच्या अंगी कुठल्या कुठल्या कला होत्या? नुसत्याच गाण्यांची कला होती का? नृत्य कला नाही. होती की नाही? नृत्याचे काही हावभाव त्याच्यामध्ये येत होते की नाही? हे आपल्याला जोडता येऊ शकतं. बरोबर, बरोबर. पण त्यासाठी खूप अभ्यास चांगला होणं आणि तसे अभ्यासक निर्माण होणं ही मोठी गरज आहे. खूप चांगला मुद्दा या निमित्तानं आला की अभ्यासकांनी नव्या पद्धतीची मांडणी ही लोकांसाठी केली पाहिजे. काय होतंय, आपण जो तमाशाचा उल्लेख केला तिथपासून तर लोककलेचा, यामध्ये आज संशोधन करणारे अनेक लोक आहेत, परंतु ते फक्त जे दिसतं ते मांडतात. पण याचा आपण म्हटल्याप्रमाणे आजच्या काळाशी सुसंगत अशी मांडणी त्याची झाली पाहिजे. ही मांडणी येत नाही. धन्यवाद. सागर जाधव सर, आपण काय सांगाल या निमित्तानं? खरं म्हणजे मी आधी आदरणीय गजबी सरांना मनापासून त्यांचे मी ऋण मानतो आणि त्याआधी राहुल खांडेकरांचे यासाठी मानतो की या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक भूमिका समोर आलेली आहे. आज लोकशाहीर विठ्ठल बाबांना जाऊन जवळपास 10-11 वर्ष झाली आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं का होईना गजबी सरांनी जे मांडलं, खरं म्हणजे आपल्या चळवळीमध्ये असंख्य लोक येतात जातात, त्यांचं डॉक्युमेंटेशन होत नाही. एवढा मोठा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा कलावंत असलेल्या माणसाचं विठ्ठल बाबा गेल्यानंतर 11 वर्षानंतर देखील अशा प्रकारचं चरित्र आलं नाही. परंतु आजच्या या कार्यक्रमात का होईना गजबी सरांनी जे आवाहन केलं त्या आव्हानाला तत्काळ आमच्या बांधवांनी रामदास तडस साहेबांनी ते आव्हान स्वीकारलं आहे. यासाठी मी आधी त्यांना साधुवाद देतो, त्यांना धन्यवाद देतो आणि हे काम यांच्यासोबतच हा कार्यक्रम जर उमाबाबांची लेकरं मग नंदेश दादा असेल, संदेश दादा असेल, हे सगळे जे मुलं आहेत यांनी देखील याच्यात लक्ष घातलं पाहिजे. कारण आपल्या माणसाचं कर्तृत्व प्रतिक्रांतीवाले लोक करणार नाही, गांभीर्यानं आम्हाला आमचं काम केलं पाहिजे. हे एवढं आधी सांगतो आणि मग मला जे सांगायचं होतं ते त्याकडे मी वळतो. खरं म्हणजे त्या चरित्र काव्याच्या प्रकाशनाच्या नंतर जेव्हा मी त्यांना आधी सुरुवातीला स्क्रिप्ट पाठवली होती तोपर्यंत त्यांना या कामाची कल्पना नव्हती. परंतु ही गोष्ट मी या ठिकाणी त्यांच्या मनाचा मोठेपणा केवढा होता, माझ्या कौतुकाचा भाग म्हणून हे अजिबात सांगत नाही. ज्या वेळेला उमप साहेबांनी ती वामनदादा कर्डकांच्या चरित्र काव्याची स्क्रिप्ट वाचली, त्याचं अध्ययन केलं, त्यानंतर मी जेव्हा जेव्हा त्यांना फोन केला त्यावेळेला ते मला सागरजी म्हणून, मी कान पकडतोय माझा, ते मला सागरजी म्हणून हाक मारायचे, आवाज द्यायचे तिकडनं, बोला सागरजी. मी त्यांना म्हणायचो की बाबा मी तुमच्या मुलांच्या वयाचा आहे, मला सागर म्हणून हाक मारा. तर त्यावर हे माझं मोठेपण म्हणून सांगत नाही, उमप बाबांचं हे मोठेपण आहे. ते असं म्हणाले की अरे चरित्र काव्यामध्ये तू काय लिहिलंय हे तुलाच माहित नाही आहे. हे चरित्र काव्य वाचताना मला असं वाटतं, जाणवतं की हे सागरनं लिहिलंय की वामननं लिहिलंय. ही एवढी विनम्रता. मी त्यांना विनंती केल्यानंतरही त्यांनी सागरजी दुसरं एक त्यांचं चरित्र काव्य हे आंबेडकरी चळवळीचा महाकवी कोण यासाठी लिहिलेलं आहे आणि आपण देशवंडीच्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहात. त्या प्रतिष्ठानचं नाव आहे लोककवी वामनदादा प्रतिष्ठान. आमचा प्रकाशनाचा समारंभ झाला 2005 ऑक्टोबरला आणि रेस्ट हाऊसला आम्ही बसलो होतो आणि त्या प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष शरद शेजवळ हे देखील आम्ही तिघ जण बसलो. लोक देशवंडीचं नाव आहे लोककवी वामनदादा कर्डक. वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाही का? लगेच तत्काळ त्या क्षणी बाजूला बसलेल्या कार्याध्यक्ष असलेल्या शरद शेजवळला त्यांनी सांगितलं की शरद, नाशिकला धर्मदाय आयुक्तामध्ये अर्ज सादर कर आणि हे नाव तत्काळ त्या प्रतिष्ठानचं बदललं पाहिजे. अशी इतकी विनम्रता, इतकी सहजता. मी त्यांच्यासाठी काहीच नाही, अगदी लहान मुलगा त्यांचा समोर असलेला, परंतु एखादी सूचना आली आहे तर अगदी गांभीर्यानं ते स्वीकारणं याच्यासाठी मुळातच मोठं मन लागतं. आणि या ठिकाणी मी आणखीन एक गोष्ट सांगतो की वामनदादा कर्डकांचं चरित्र काव्य लिहायच्या आधी आदरणीय गजबी सर सन 2000 ला जब्बार पटेलांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट आला. मोहित सर जॉईन झाले परत तो चित्रपट आला आणि या चित्रपटामध्ये तो प्रसंग आहे
बाबासाहेब आंबेडकर महाडच्या सभेला जात आहेत आणि बोट आता किनाऱ्याला लागते आहे आणि बाबासाहेब अगदी महाडच्या त्या स्टेजला सभेच्या स्टेजवरती जात आहेत. त्या पार्श्वभूमीवरती एक गीत आहे म्हणजे वामनदादा कर्डकांचं चरित्र काव्य लिहायच्या आधी विठ्ठल उमप प्रेरणेतून मी काय घेतलं हे सांगण्यासाठी आपण सांगतो आहे. त्या चित्रपटातला तो प्रसंग आहे, गाणं आहे. भीमाईच्या वासराचा रामजीच्या लेकराचा पाय गुण असा भारी जागा केला जग जेठीगा झाला उजेड हातूर अंत्याला तोकड आभाळ दुबळ्याला आलं बळ घुंगराची वाज काठी ग. हे जेव्हा मी ऐकलं गजवी सर, मी घरी आलो आणि एका बैठकीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचं चरित्र काव्य वामनदादाच्या आधी लिहायला गेलं. एका बैठकीमध्ये मी अतिशयोक्ती सांगत, एका बैठकीमध्ये मी सलग 250 कडवे लिहिलेले आहेत. माझ्याकडे ती वही आहे आणि केवळ बाबांचं हे गाणं ऐकून मग सांगितलं की काळी साथ मध्ये गाणार आहे. म्हणजे जब्बार पटेल साहेबांचा इंटरव्ह्यू जेव्हा घेतला होता तर जेव्हा जब्बार पटेल साहेबांनी असं सांगितलं की हे जे भीमाईच्या वासराचं गाणं जेव्हा रेकॉर्ड होत होतं त्यावेळेला तो माईकचा आवाज फटत होता, तर माईकच्या 10 फुटापेक्षा जास्त उभं राहून ते गाणं रेकॉर्ड केलेलं आहे. हा अनुभव जब्बार पटेलांनी सांगितलं. हे एवढं सामर्थ्य. आणि मग गजवी सरांनी सांगितलं की दीक्षाभूमीचं जे मरण आहे, मृत्यू आहे, खरं म्हणजे आयुष्यभर प्रामाणिकपणे ज्या गोष्टीचा माणूस ध्यास घेत असतो तो ध्यास त्या दीक्षाभूमीवरती पूर्णत्वास गेला. त्यांनी दीक्षा घेतली होती बरोबर आहे, परंतु त्या दिवशी देखील 27 नोव्हेंबरची गोष्ट आहे 10ची की त्या दिवशी देखील तिथे भिक्खू संघ उपस्थित आहे. भिक्खू संघाला आम्ही सगळे लाईव्ह पाहत होतो. भिक्खू संघाला त्रिवार पंचांग प्रणाम करतायत विठ्ठल मुंब साहेब. त्रिवार पंचांग प्रणाम करून झाल्यावर उठून उभे होत आहेत आणि दीक्षाभूमीवरची ती अफाट असा तो जनसमुदाय पाहून एक असा हुरूप येतोय, उत्साह येतोय. आणि आधी प्रकृती बरी नाही आहे, मुंबईवरून नागपूरला येताना तब्येत बरी नव्हती आणि मोठ्या हर्षानं मोठ्या उत्साहानं जय भीम अशा 3दा घोषणा करून त्यानंतर ते कोसळतायत. अगदी 10 ते 15 मिनिटाच्या दीक्षाभूमीवरून एका धम्मबांधवाचा फोन आला की सागर विठ्ठल उमप बाबा गेले. ही आठवण मला त्या ठिकाणी सांगायची होती. सर, या बराच वेळचं ज्यांना अडचणीत होती टेक्निकली, युवराज मोहिते सर बहुतेक अगोदर प्रवासात होते आणि आता ते स्थिर होऊन आपल्याशी जुळलेले आहेत. मोहिते सर, आपलं स्वागत आहे पेजवर. हॅलो मोहिते सर, आपल्याला जर आवाज येत असेल तर आपण बोला. असं आहे की आता अनेक लोक बोललेले आहेत. मी पुन्हा एकदा दादांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि दादांच्या आठवणी सगळेच लोक जागवत आहेत. गजवी दादांचा तर गजवी सरांचा गेले 50 वर्षांचा त्यांचा संबंध आहे असं ते म्हणतायत. मला असं वाटतं की माझी पिढी ही सांस्कृतिक दृष्ट्या जी श्रीमंत झाली आणि ज्या प्रबोधनाच्या चळवळीतून आम्ही आलो त्याच्यामध्ये मी लहान असल्यापासून दादांची गाणी ऐकतच आणि ते प्रबोधनाची ती चळवळ पाहतच माझी पिढी मोठी झालेली आहे. पत्रकारितेत आल्यानंतर या सगळ्या लोकांचं आकर्षण होतंच, पण विठ्ठल दादांचं आणि माझं हे बाप मुलासारखं नातं होतं आणि हे नातं इतकं घट्ट होत गेलं दिवसेंदिवस की आम्ही अनेकदा गेले 30-35 वर्ष आम्ही एकत्र आहोत. ते पत्रकार म्हणून मी त्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत किंवा त्याच्याबद्दल लोकांना लेख लिहिलेले आहेत. पण बेसिक गोष्ट अशी होती की त्याचा जो एक प्रवास होता त्या प्रवासाबद्दल मला खूप उत्सुकता होती. मी अनेकदा त्यांना म्हणायचो की तुम्ही लिहा. मी महानगरमध्ये असताना त्यांना सांगितलं होतं की तुम्ही कॉलम लिहिला पाहिजे. पण ते पोएटिक माणूस होता तो आणि काव्यात्मक लिहिणं हा त्यांचा स्थायी भाव होता. त्यामुळे लेख लिहिणं किंवा अशा पद्धतीचं काही लिहिणं हे कधीतरी केलं नाही. संपादक म्हणून मला नेहमी असं वाटायचं की या माणसांनी आयुष्यात जे काही केलेलं आहे नव्या पिढीला एक
प्रेरणा देण्यासाठी, चालना देण्यासाठी त्यांनी खूप लिहिलं पाहिजे. आधीमध्ये मी त्यांच्याकडनं लिहून घेत होतो, प्रतिक्रिया त्यांच्या येत होत्या, पण जे त्यांनी जे संचित होतं त्यांच्याकडे, ते संचित मात्र तसं फुल फ्लेजने बाहेर आलं नाही. आणि याची संपादक म्हणून, पत्रकार म्हणून मला खूप एक उणीव भासते, त्याचं दुःख होते. म्हणजे उदाहरणार्थ असं की ते त्यांच्यासोबत गप्पा मारताना ते सहज अशा पद्धतीने काही बोलून जायचे की त्याला एक साहित्यिक व्हॅल्यू इतक्या हाय असायची, साहित्यिक व्हॅल्यू इतकी मोठी होती की त्यांना एक माहित होतं की नाही मला माहित नाही. 2 प्रसंग एक सांगतो. एक तर 4x4च्या आधी मी त्यांच्या मागे खूप लागलो होतो की तुम्ही लिहिलं पाहिजे हे सगळं जे आहे. कारण त्यांच्यासोबत बोलताना त्यांचा प्रवास हा आम्हाला माहित होता. म्हणजे विठ्ठलदादांचं महत्वाचं होतं की त्यावेळच्या त्या मारामाऱ्या, त्यावेळी कलाकारांच्या अंगावर धावून जाणं, फरमाईशीसाठी समजा नाही फरमाईश झाली की मग कलाकारांना मारणं, असे प्रकार सगळे व्हायचे. आणि त्यांनी ते 4x4 मध्ये पण तो प्रसंग लिहिलेला आहे की ते आपल्या संरक्षणासाठी मग त्यांना सुरा सोबत बाळगायला लागायचा आणि पेटीच्या बाजूला तो सुरा ठेवून ते कार्यक्रमाला बसायचे. तर मी एकदा तेच त्यांना गमतीने म्हटलं की तुमचा सुरा आणि तुमचा सूर दोघेही शार्प आहेत. क्या बात. प्रश्न कसा आहे की त्यांना कधी तो सुरा वापरायची हे नाही झाली, पण त्यांचा सूर मात्र इतका शार्प होता की आम्ही एक अल्बम बनवला होता, त्याचं नाव होतं व्योम. असंच एक तरुण मुलांना घेऊन आम्ही अल्बम बनवला होता आणि त्याच्यामध्ये पार्श्वगायक शान आणि विठ्ठल दोघंही गायले होते आणि टाइम्स म्युझिकने तो रिलीज केला होता. तेव्हा खूप लोक आले होते, म्हणजे शबाना आझमी, बापी लहेरी पासून सगळे. शान जेव्हा गाणं म्हणायला आला रेकॉर्डिंगसाठी, तेव्हा मी त्याला विठ्ठलदादांचं आवाजातलं गाणं ऐकवलं आणि ती सगळी चळवळीची गाणी आहेत. चळवळी म्हणजे नर्मदा व्हॅलीमध्ये जो सगळा संघर्ष सुरू होता आदिवासींचा आणि नर्मदा बचाव आंदोलनाचा, तर त्या नर्मदा बचाव आंदोलनातलं ते गाणं होतं आदिवासींच्या बोलीतलं. लोडाईनी वेला आवी गई, काटी कमर खिच रे छोरा, काटी कमर खिच. म्हणजे लढायची वेळ आली, आता तुझा तीर कामटा घेऊन सज्ज हो, असं ते गाणं होतं. आणि ते विठ्ठलदादांनी इतक्या हाय पिच मध्ये गायलं होतं, क्या बात आहे. आणि ती भाषा त्यांनी समजून घेऊन मग सगळं ते गायलं होतं. मी शानला ते गाणं ऐकवलं आणि शान 5 मिनिटं बघत राहिला की इनका मैंने सुना है, क्या कलाकार है. आणि ज्या दिवशी ते रिलीज होतं त्या अल्बमचं, तेव्हा शान आणि विठ्ठलदादा एकमेकांच्या समोरासमोर आले. तर तो शान खाली वाकून विठ्ठलदादांच्या पायाला त्याने स्पर्श केला आणि त्यांना म्हटलं, आप इतना ऊंचा सूर लेके कैसे जाते, इतना ऊंचा कैसे जाते हैं आप. तर विठ्ठलदादा त्याला म्हणाले, छोटा आदमी हूं मैं, छोटे आदमी भी कभी कभी ऊंचाई पर जाते हैं. आणि तो खूप हसायला लागला शान. आणि हे असं पद्धतीचं त्यांचं सगळं बोलणं असायचं. म्हणजे ते कधी असं नॉर्मल मी बोलताना त्यांना ऐकलंच नाही. ते डायलॉग असेल, काहीतरी पंच असेल, काहीतरी एक मूल्य असेल. आणि मी त्यांना नेहमी सांगतो ते लिहायला पाहिजे, मी त्याची जबाबदारी घेईन. आमच्या सगळ्यांचं एक त्या सगळ्या टोचणी जी होती त्याच्यातनं 2x4 निर्मिती झाली. म्हणजे त्यांनी ते लिहिलं आणि मग त्याच्यावर काही संस्कार केले गेले आणि 2x4 सारखं एक चांगलं दर्जेदार पुस्तक, ज्याला आपण एका लोककलावंताचा प्रवास कसा असू शकतो आणि त्यांनी काय काय केलं आयुष्यात, हे त्या निमित्ताने किमान लोकांसमोर आलं. कारण त्यांचा तो संघर्ष जो होता, तो संघर्ष कधी लोकांसमोर नाही तर आला नसता. किंवा त्या काळामधली प्रबोधनाची किंवा बारी असते ती कशी एकमेकांना उत्तर प्रत्युत्तर देतात, हे सगळं आलं नसतं. हे उपजत कला आहे. माझं असं म्हणणं आहे की आंबेडकरी चळवळीतील किंवा उपेक्षित समाजातील घटक जे आहेत ना, यांना संधी मिळाली नव्हती, पण ही त्यांच्यात जी प्रतिभा होती, ही प्रतिभा मात्र जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा ती बाहेर आलेली आहे. म्हणजे आता अनेक लेखक, कवी, कवी वगैरे आपल्याला माहीत असतात, पण ज्यावेळी सामना असायचा तेव्हा ते मी पाहिलेलं आहे, ऐनवेळी ते सगळे शायरी लिहायचे, ऐनवेळी ते प्रत्युत्तर द्यायचं. ते तेवढ्या ताकदीचं असलं पाहिजे लोकांना. कारण प्लेइंग विथ गॅलरी असा तो सगळा हे होता की लोकांच्या सगळ्या सहभागावर, लोकांच्या सगळ्या प्रतिक्रियांवर ते सगळं फड तो रंगायचा. आणि त्यामुळे तो जो फड आहे तो तितक्या ताकदीचा आणि तेवढ्याच एंटरटेन असला पाहिजे. तर ते सगळं करायचे. आणि असे अनेक उदाहरण देता येईल. म्हणजे हे ते व्यासपीठ नाही, पण मी त्यांची मुलाखत घ्यायचो आणि मुलाखत घेताना मी विठ्ठल उमप असाच तो कार्यक्रम आमचा होता. अनेक ठिकाणी तो कार्यक्रम असा होता की मी त्यांची मुलाखत घ्यायची, मुलाखत घेता घेता ते किस्से सांगायचे आणि मग गाणी पण म्हणायचे. असे अनेक आम्ही त्याचे प्रयोग केले. तर त्यातनं ते नवेच मला दिसायचे. प्रत्येक कार्यक्रमात हा एक नवा माणूस आपण आपल्या समोर आहे आणि हे एक वेगळंच पैलू त्यांचा आहे, हे नेहमी मला जाणवायचं. एक म्हणजे त्यांना एक माहित होतं, काहीही त्यांनी लिहिलं
आणि 2 ओळी असो किंवा काही लेख असो किंवा एखादा काही परिच्छेद असो किंवा एखादं गाणं त्यांनी लिहिलं असं, मग ते फोन करणार आणि भाऊ कुठे आहे, तर म्हटलं हा बोला, आणि मग ते पूर्ण ऐकवणार. त्यामुळे मला नेहमी गंमत वाटायची. माझ्या घरचे लोक म्हणायचे की त्यांना जो पहिला ऐकणारा होता त्यांचं सगळं साहित्य तो मी होतो. माझ्या घरात ते नेहमी यायचे. त्यांनी अनेक साहित्य, त्यांची पुस्तकं आहेत, शेरो शायरीची पुस्तकं आहेत. त्यांनी एक चारोळींचं एक पुस्तक त्यांचं खूप गाजलं होतं मधल्या काळामध्ये, आणि त्याचं नाव होतं पहिल्या धारेची. आता पहिल्या धारेची लिहिणारे विठ्ठल उमप, ते खूप मला आवडत आहे. कधी कधी मी ते वाचतो, त्यात खूप एंटरटेनमेंट आहे. सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे जे कलावंताने कसं असावं हे विठ्ठल दादाने आपल्याला दाखवून दिलं. वैयक्तिक जीवनात कुठलंही व्यसन त्यांना नव्हतं. त्यांना व्यसन जे होतं ते फक्त माशांचं होतं. त्यांना नॉनव्हेज भयंकर आवडायचे. मासे, सुके मासे, म्हणजे आम्ही प्रवासात जेव्हा त्यांच्यावर दौऱ्यावर जायचो तर त्यांच्या गाडीमध्ये ते सगळे डबे भरलेले असायचे. त्यांना तेवढंच एक हे होतं. पण ह्या माणसाला अशा पद्धतीने इतकं पॉप्युलर माणूस, अशा पद्धतीने वातावरणातून आलेला माणूस, ह्या माणसाला व्यसन नाही. ते दारूला शिवत नव्हते, काही नव्हते. पण तुम्ही जर त्यांच्या कार्यक्रमात बघाल तर त्यांची ऍक्टिंग काय होती. ते जे दारू, असं वाटायचं की दारू पिऊनच आलेले आहेत. पहिल्या धारेची हा जर त्यांचा काव्यसंग्रह तुम्ही वाचलात तर त्यांची इतकी बारीक बारीक ह्या दारू पिणाऱ्या माणसांची आणि व्यसनाधीन माणसांची जी बारीक बारीक निरीक्षण आहेत ना, की असं वाटत तुम्ही गुत्त्यात गेला होतात का कधी. त्यांना मी विचारलं तर ते म्हणायचं आम्ही घरातनं बाहेर पाऊल टाकलं की हीच सगळी कॅरेक्टर आमच्या अवतीभोवती असायची. तर पण आपणही ते सगळं बघत असतो. आणि मग ते किस्से तेव्हा ते सांगायचे की बिडी चाळी त्या कामगार वस्तीत कशा मारामाऱ्या व्हायच्या. म्हणजे कधी कधी ते गमतीने असं म्हणायचे, काही मारामाऱ्या तर काही असं असायच्या की तुला बघून घेतो, तुला बघून घेतो, असं 2 तास चालायचं. एकमेकाला हात पण लावायचे नाहीत. आणि मग ते इतक्या मला तर स्वतःच त्यांना भेटल्यावर इतकं एंटरटेनमेंट ते असायचं. तर ती निरीक्षण शक्ती त्यांची जी होती ती त्यांच्या त्या पहिल्या धारेच्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. इतकं बारीक निरीक्षण, आणि त्या कुठल्या मानसिकतेत ते बेवडे असतात किंवा कुठल्या प्रसंग तिथे घडतात, हे त्यांचं त्या शब्दातनं त्यांनी केलेलं वर्णन हे अत्यंत, म्हणजे ज्याला काय म्हणतात ना, की त्यासाठी एक वेगळी प्रतिभा लागते, एक वेगळंच माणसाला रसायन असतं. त्यांचे एक शेरोशायरीचं एक पुस्तक आहे, आणि मी नेहमी त्यांना असं म्हणायचो की याला चांगला संगीतकार पाहिजे, किंवा याला आता अनेक तरुण मुलं या शेरोशायरींचे किंवा नव्या गझलांचे कार्यक्रम करतात. मी अनेकदा एका आमच्या मित्राला एका सांगितलं होतं की तू हे पण बघ. तो बोलला, अरे खूप याच्यात पोटेन्शियल आहे, ते जर भेटले असते तर मजा आली असती. असं आपल्याला ते शेरोशायरीचे पुस्तक वाचताना आपल्याला जाणवतं. आणि त्यांनी खूप कलाकारांना त्यांनी अभ्यासलेलं होतं. खूप कलाकारांना त्यांनी, म्हणजे त्यांचं एक रेकॉर्डिंग होतं युनिव्हर्सिटीमध्ये, आणि ते सगळं सांगत होते की कलाकार, बाहेर पडल्यावर मी अचंबित होऊन फक्त मी ऐकत होतो सगळं. बाहेर पडल्यावर मी त्यांना विचारलं, तुम्ही वाचता कुठून, तुमच्याकडे ना नेट आहे, तुम्ही ना कुठे काय, आम्ही आपलं सगळं काय शोधायचं तर गुगलवर जातो, गुगलवर शोधतो, तुम्हाला हे कुठे मिळतं. तर ते काय ते हसायचे. तर ते एवढंच म्हणायचे की उसको रुचि चाहिए और आपको उसको जो इतनी प्यास चाहिए की पाणी तुम्हारे पास आए. अशा पद्धतीने डायलॉग मारत राहायचे. पण ते व्यासंग जो होता ना, तो व्यासंग तो त्या साहित्यात मला असं वाटतं की जेवढं साहित्य त्यांच्याकडनं यायला पाहिजे होतं ते आलेलं नाहीये. त्यांचा व्यासंग जो होता, त्यांच्याकडे जी निरीक्षणं होती, त्यांची जी प्रतिभा होती ती फुलफ्लेज अर्थाने, म्हणजे दुसरा तुम्हाला सांगतो ना की लेखक असता तर त्याने साहित्य अकादमी मिळूनच गेला असता. इतकी त्यांच्याकडे प्रतिभा होती. साहित्यिक त्यांचं जे अंग होतं ते आपल्याला ते उभे राहिले की कळायचं. मला एवढंच वाटतं की त्यांच्या कमिटमेंट ह्या महत्वाच्या होत्या. हे मला ते असं नेहमी सांगायचे, ते हसायचे. म्हणजे सांगायचं तुम्ही लिहित नाही. मी त्यांना कॉलम दिला होता लिहायला की दर आठवड्याला तुम्ही लिहा. तर ते म्हणले की असल्या ह्याच्यात मला लेखक बनवू नका. मी आंबेडकरी कलावंत आहे आणि मी कलावंत आहे, मी करेन. मला लिहायला सांग. तुम्हाला गाणं पाहिजे का, गाणं पण मी तुम्हाला देईन. एकदा शिवसेनेने त्यांना सांगितलं होतं की तुम्ही या बाळासाहेबांचा पवडा लिहून दिला होता. म्हणजे त्यांना जे शाहीर कसा असतो की समोर काय आहे त्याच्यावर तुम्हाला पाहिजे ना, हे घ्या. पण स्वतःसाठी म्हणून त्यांनी जे काही विचार त्यांचा होता तो विचार साहित्य कृतीतून, त्यांच्या गाण्यातून, त्यांच्या शाहिरीतून ज्या पद्धतीने समाजासमोर आणलं, तर मला असं वाटतं की पुढच्या अनेक पिढ्या या त्यांच्या सगळं त्या कलाकृतीनेच
त्यांना लोककला म्हणजे काय याचा अभ्यास होईल. आजही युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास करताना शाहीर विठ्ठल मोहब यांची गाणी जी आहेत, त्यांनी आणलेला जो काही सगळा बाज आहे त्याचा अभ्यास करणारी खूप मुलं आपल्याला दिसतील युनिव्हर्सिटीमध्ये. सगळ्यात महत्वाची जी गोष्ट त्यांनी केलेली आहे ती म्हणजे कोळी या समाजाला एक सांस्कृतिक मान जो आहे, सांस्कृतिक त्यांचा जो काही एक आज पॉप्युलरिटी आहे ती विठ्ठलदादांनी मिळवून दिलेली आहे. हे आपण विसरता कामा नये. आज आपण बघतो जिथे तिथे कोळी गीतं लागलेली असतात, कोळी गीतं गाणारे, त्यांच्या व्हिडिओ काढणारी, त्यांची अल्बम काढणारे अनेक असंख्य लोक आहेत. पण या गीतांचं महत्व, त्यातली संस्कृती आणि तो समाज म्हणून या गाण्यातनं पुढे आणण्याचं काम हे विठ्ठलदादांनी केलेलं आहे. आणि हे तर त्या समाजालाही माहित आहे की यांचे उपकार किती आहेत, पण संस्कृती म्हणून काय काय असू शकतं हे त्यांनी समाजापुढे आणलेलं आहे. म्हणजे मला दोन्ही अंगाने एक महत्वाचं त्यांचं जे आहे ते वाटतं ते म्हणजे म्हणजे मला नेहमी खेद त्याचा आहे की त्यांचं साहित्य तेवढ्या प्रमाणात आलेलं नाही, एक भाग. दुसरा भाग, त्यांनी जे काही लिहिलेलं आहे ते फारसं त्याची चर्चा कोणी करत नाही, ती जी व्हायला पाहिजे. मला असं वाटतं की ते थोडंसं त्या अँगलने पण आपण अभ्यास करायला पाहिजे होता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या कमिटमेंट. ह्या कमिटमेंट बद्दल तर मी त्यांना कायम स्मरणात ठेवीन की कमिटमेंट कशी असावी. तर कमिटमेंट अशी असावी की कलावंत म्हणून ते कुठल्याही स्टेजवर गेल्यानंतर ते आग लावायचे. म्हणजे जो काही त्याच्यात उत्साह संचारायचा त्यांच्यामध्ये, तर तो आता होणे नाही. त्यांनी साकारलेली द्रौपदी, त्या द्रौपदीचं कर्णावर असलेलं प्रेम जांभूळ आख्यानमधनं त्यांनी जे काही मांडलं होतं, आणि जांभूळ आख्याने करताना त्यांनी सगळ्या महाभारताचा अभ्यास केला होता. कर्णाला पाहून द्रौपदीचं मन पाघळलं हे म्हणताना ते जे मुरका मारायचे, ते जे लाजायचे, मी तुम्हाला सांगतो इतकी सुंदर द्रौपदी कधीही स्टेजवर याआधी झाली नव्हती आणि यापुढे होणार नाही. इतकी सुंदर द्रौपदी ती होती. हे सगळं बारीक निरीक्षण त्यांनी केलं होतं. आणि मगाशी मी म्हटलं तसं कमिटमेंटची जी गोष्ट आहे, तर कमिटमेंट अशी की जगावं कसं तर विठ्ठल उमपांसारखं, आणि मरावं कसं तेही विठ्ठल उमपांसारखं, आणि त्यांच्यासारखं मरण आपल्या सगळ्यांना येऊ एवढीच मला सदिच्छा आहे, मला इच्छा आहे. धन्यवाद. जय भीम. खूप सुंदर आणि वेगळी माहिती सरांनी या निमित्तानं दिली. काही अपेक्षाही व्यक्त केल्यात. निश्चित त्या पोटात येतील की त्यांचं साहित्य वाचल्या जावं, ते पुढे यावं. जितक्या पद्धतीने त्यांनी लिहिलंय तर तितकं ते बाहेर नाही. असो, खरं तर 1 तासच ही मुलाखत होणार होती, परंतु जवळपास 1.25 तासापेक्षा जास्त वेळ झालाय. तरीही आपण बोलूया. सागर जाधव सर, शेवटचे म्हणजे 2-2 मिनिटं बोलायचं आहे. जाधव सर, आपण काय सांगाल या कार्यक्रमाची सांगता करताना? या कार्यक्रमाची सांगता 2च करताना मिनिटामध्ये आपण. एक महत्वाची आठवण सांगायची आहे. उमाबाबा असं म्हणाले वामनदादांच्या संदर्भानं की सुरुवातीच्या कालखंडामध्ये वामनदादा आणि श्रावण यशवंते वगैरे यांच्यासोबत आमचे सामने व्हायचे, आणि त्या सामन्यांमध्ये माझ्या रचना फारच अशा साधारण असायच्या आणि वामनदादांची रचना फार अप्रतिम अशा प्रकारची असायची. हे मान्य करायला देखील काळजाचे मोठेपण असावं लागतं. हे मोठेपण त्यांच्या या छोट्याशा उदाहरणामध्ये. आणि 2 मिनिटात संपवायचं आहे. तर आम्ही 2005ला त्यांना एक मानपत्र दिलं होतं प्रकाशनाच्या निमित्तानं. आपल्या या अभिवादन सभेचा विषय आहे साहित्यामध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये काय योगदान आहे. या मानपत्रातले काही मुद्दे मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. कारण म्हणजे संगमनेर तालुक्यातील चिकणीच्या माळ रानावर उगवलेलं इवलस रोप आज कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे लोकशाहीर विठ्ठल उमप या नावानं विशाल वृक्षाप्रमाणे बहरून आला. वयाच्या 8व्या वर्षापासून कलेच्या क्षेत्रात दाखल झालेलं माय भीमाईचं हे वासरू शाहिरीच्या क्षेत्रात चौखूर उधळलं. कोणतंही सांस्कृतिक पार्श्वभूमी नसताना केवळ स्वकर्तृत्वानं प्रगतीच्या क्षेत्रात हे वासरू भक्कमपणे उभं राहिलं. ही बाब येणाऱ्या नव्या पिढ्यांना प्रेरणादायी निश्चितच ठरेल. त्यांनी आपण अनेक मराठी हिंदी चित्रपट तसेच नाटकातून भूमिका केल्या असून या धर्तीवरती माणसांचं राज्य यावं यासाठी आपला प्राण भीम गर्जना करतो आहे. आपण अनेक मराठी हिंदी चित्रपटांसाठी तसेच दूरदर्शन मालिकांसाठी पार्श्वगायन केले असून गेल्या 45 वर्षांपासून आकाशवाणीवरून निरंतर गात आहात. कामगार कल्याण महामंडळाचे दारूबंदी, कुष्ठरोग निर्मूलनाचे आपले प्रबोधन सतत जनजागरण करीत आलेले आहे. आपण शेकडो लोकगीते, कोळी गीते लिहिली असून गीतकार म्हणून देखील नावलौकिक प्राप्त केलं आहे.
उमाळा नावाचा गझल संग्रह, गीत पुष्पांजली, माझी वाणी भीमाचरणी, माझी आई भीमाई, रंगशाहिरीचे या एकूणच आपल्या लेखनाने मराठी साहित्यात मोलाची भर घातलेली आहे. 1983 ला बँकॉक मधील कॉर्क आयर्लंड येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय लोकसंगीत महोत्सवात सहभागी असलेल्या 25 राष्ट्रांच्या स्पर्धेमध्ये भारताला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण प्राप्त करून दिलं. याबद्दल आम्हाला आपला गौरव वाटतो. नुकतंच ऑस्कर साठी नामांकन झालेल्या टिंग्यामध्ये देखील आपण आपला ठसा मोठवला आहे. आपण 30हून अधिक सन्माननीय संस्थांच्या पुरस्काराचे धनी असून जनमानसात आपण रुजले आहात. नव्या पिढीला शाहिरी आणि लोककलेचा संशोधनात्मक लेखनाद्वारे परिचय देऊन देशहितासाठी जनजागृतीचा आपण घेतलेला ध्यास अभिनंदनीयच आहे. आपल्यासारख्या ज्येष्ठ लोकशाहिराच्या कर्तृत्वाने लोकशाहिरी गौरवान्वित झाली आहे. 77 वर्षाच्या जीवन प्रवासानंतर देखील आपले मन चीर तरुण, उत्साही आणि सृजनशील आहे, ही आनंदाची बाब आहे. आपण महाकवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान देशवंडीचे अध्यक्ष आहात. हे या पद्धतीने हे जेव्हा केलं, हे मानपत्र या ठिकाणी मी हे वाचून यासाठी दाखवलं आहे की हे वाचत असताना स्टेजवरती ते बसलेले होते खुर्चीत, त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आहे तो आजही माझ्या डोळ्यासमोर उभा आहे. आणि हेच मी या ठिकाणी म्हणेन की तो आनंद माझ्या आयुष्यभर माझ्या सोबत राहणार आहे. एवढंच मी या ठिकाणी म्हणेन. हा एवढा मोठा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा माणूस, या माणसाचं समग्र वाङ्मय आपल्या चळवळीच्या लोकांनी ज्याला ज्याला शक्य होईल त्यांनी हे समग्र वाङ्मय पुढे आणलं पाहिजे. धन्यवाद. जर माझा आवाज येत असेल तर सकट सर आपण बोला 2 मिनिटं. सकट सर. सकट सर. हॅलो हॅलो, माईक तिकडून सकट सर आपण. हॅलो, माझा आवाज ऐकू येतोय का? सर बोला बोला तुम्ही. हा सर बोला. ऐकू येतोय? अच्छा. हॅलो. या निमित्ताने एक बोला. खंत, जी दादांच्या मनामध्ये एक खंत होती अशी, ती बोलून दाखवणं अत्यंत गरजेचं वाटतंय मला. ती खंत अशी की त्यांच्या मुलांशी लग्न करण्याच्या ज्या वेळेला वेळा आल्या त्यावेळेला परिस्थिती अशी झाली की बौद्ध समाजातली मंडळी त्यांना बौद्ध मानत नव्हती आणि मातंग, ज्या समाजातून ते आले त्या मातंग समाजातली मंडळी म्हणत होती ते बौद्ध आहेत आणि बौद्ध म्हणत होते ते मातंग आहे. या मोठ्या संघर्षमय जीवन कसं काढलं, त्यांची जी खंत आहे ती फार आमच्यासारख्या थोड्या लोकांनाच ती माहिती आहे. ती जाहीरपणे कधी तुम्ही बोलत नसत या गोष्टी. पण अजूनही जो सामाजिक दृष्टिकोन जो आहे तो आपण बदलला पाहिजे आणि थोडस व्यापक दृष्टी आपण जर अंगीकारली नाही तर आपल्याकडे हा जो बाबांनी जो आपल्याला मार्ग दिलेला आहे तो व्यापक अर्थाने जर स्वीकारायचा असेल तर आपल्याला ह्या सगळ्या दऱ्या स्वतःहूनच आपल्याला त्याच्यावर दूर केल्याशिवाय इतर समाज आपल्याकडे आकर्षित होणार नाही. आणि ही विठ्ठलरावांची जी खंत आहे ती मला या प्रसंगी बोलून दाखवायची वाटते. धन्यवाद. गजवी सर, आपण आपलं शेवटची प्रतिक्रिया व्यक्त करावी. सकटांनी आता जे सांगितलं ते बरोबर आहे. ते अनेकदा बोलायचे की आता मी काय करायचं माझ्या मुलांच्या लग्नाच्या बद्दलचा. पण हा प्रश्न खूप व्यापक आहे आणि केवळ विठ्ठलदादाशी संबंधित नाही. तर एकूणच जो आपला समाज जो आहे तो अजूनही जातीच्या भिंतीमध्ये अडकून पडलेला आहे. म्हणजे बौद्ध झालं म्हणजे त्याच्या मनात ती जात गेली किंवा ते व्यापक झालंय किंवा एखादा माणूस म्हणत असला की मी काही जात मानत नाही. आपल्याला अनेक ब्राह्मण मित्र भेटतात आणि आम्ही जात मानत नाही वगैरे म्हणतात. पण जेव्हा लग्नाचा प्रसंग येतो तेव्हा त्याची जात बघण्यापासून त्याचं कूळ, त्याचं गोत्र हे इतकं लोकांच्या अंगी भिनलेलं आहे की ह्याच्यावरती काय उपाय आहे. याला बाबासाहेबही काही करू शकत नाही आणि बुद्धही काही करू शकत नाही किंवा जगातला म्हणजे भारताच्या बद्दल जर बोलायचं झालं तर एकही महापुरुष या प्रश्नाचं सोल्युशन देऊ शकत नाही. आणि ही सगळी खंत सगळ्या जाणकार लोकांच्या मनामध्ये असते. शेवटी कसं होतं की हे सगळं करायचं असेल आणि कलावंत असे अडकून पडत नाही जातीच्या बंधनामध्ये. पण जेव्हा लग्नाचा प्रसंग येतो तेव्हा मात्र सगळ्यांचीच गोची झालेली आहे आपल्या असं लक्षामध्ये येतं. मग ती माणसं सुद्धा, म्हणजे तुम्हाला माझं उदाहरण सांगतो. मी माझ्या मुलांच्यासाठी कोकणामधली, मी जर विदर्भातला असलो तर मी कोकणामधली मुलगी शोधत होतो तर ते म्हणाले नाही आम्ही आमच्या परिसरातला असेल त्यालाच देऊ. इथे जातीचा काही संदर्भ नाही. माणसांची मनं इतकी त्या
या वर्तुळामध्ये अडकून पडलेले असतात की आपण काय करावं. तर तुम्ही आता जी खंत व्यक्त केली ती खंत सगळ्या जाणकार लोकांच्या मनामध्ये आहे आणि राहील. याच्यातील उपाय एकच आहे की आपण अधिकाधिक विकसित होत जाणं, आधुनिक होत जाणं आणि जातीच्या भिंती, आता जातीच्या भिंती भारतामध्ये नष्ट होणं नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा, जाती तशाच शिल्लक राहणार. तुम्ही बुद्ध धर्म काढा किंवा ख्रिश्चन धर्म काढा, मुस्लिम धर्मामध्ये जा किंवा ब्राह्मण झाला तरी ब्राह्मणामध्ये सुद्धा जाती आहेतच की. देशस्थ आहेत, ऋग्वेदी आहेत, चित्पावना आहेत, कराडे आहेत, त्यांची सुद्धा लग्न त्यांच्या जातीमध्येच होतात. याचं आपण काय करणार आहोत. ते अगदी बोलताना बरोबर, अगदी बरोबर सर. आपल्या मनामध्ये ही खंत असते, ते व्हायला पाहिजे होतं. समाज सुधारायला पाहिजे होता. नुसतं रोज आपण सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत समता 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 नुसतं म्हणत राहतो. प्रत्यक्षामध्ये ती येत नाही. ती इतकी लोकांची अंगी भिनलेली आहे. आणि रोज आपण आता फेसबुकवर किंवा इकडे तिकडे आपण जर बघितलं तर जातीच्या चिंतेशिवाय आपल्या हाताला काही लागत नाही. लोक आलटून पालटून तेच परत बोलत असतात, परत समतेबद्दल बोलतात, पण समता स्थापन झालेली नाही. म्हणजे बुद्धांनी समता सांगितली 2500 वर्षापूर्वी, ती सुद्धा वैदिक धर्माच्या पार्श्वभूमीवर होती. वैदिक सुधारलेत का? तर नाही सुधारले, असं आपल्या लक्षामध्ये येतं. आणि ही खंत व्यक्त करत करतच आपल्याला आपल्या पिढीला सुद्धा किंवा आपल्या नंतरच्या पिढीला सुद्धा आम्ही सुद्धा आमच्या मुलांना काय सांगतो, आम्ही बौद्धात किंवा तो जातीचा असेल तर सांगतो माझी जात अमुक अमुक आहे. तर ह्याच्या पलीकडे आपण मुलांना काय ज्ञान देतो. आणि मग त्यामुळे होतं असं की आपली मुलं सुद्धा त्याच चौकटीमध्ये अडकून पडतात. आणि मग हा जो गुंत आहे तो भारतामध्ये तरी जर 6800 जाती असतील तर 6800 गट आहेत आपल्यामध्ये. आणि तरी सुद्धा भारत एक संघाची आपण गोष्टी करत असतो. हे इतकं व्यापक आणि किचकट सगळे प्रश्न आहेत. आणि विठ्ठल उपपांच्याबद्दल कार्यक्रम करत असला हा मुद्दा तुम्ही काढला नसता तर अधिक बरं झालं असतं. कारण हे सगळ्यांना माहितीतलं आहे की प्रत्येक जात आपल्या जातीमध्ये कशी अडकून पडलेली आहे. असो, ही खंत व्यक्त केली याच्याबद्दल, पण ह्या खंत व्यक्त केल्यामुळे आणि इथे चर्चा केल्यामुळे ऐकणारे लोक सुधारणार आहेत का? तर त्याचं उत्तर नाही असंच आहे. शेवटी आपल्या हातामध्ये काहीही नाही. आपल्या हातामध्ये फक्त आपण एकटे, आपल्या घरातली माणसं सुद्धा आपल्या हातामध्ये नाहीत. तर काय करणार आपण या सगळ्या प्रश्नांचं? फक्त व्यक्त होणं, समता हवी असं म्हणणं, याच्या पलीकडे आपल्या हातामध्ये काहीही नाही. तेव्हा विठ्ठल मुलं आता ही त्यांची 4ही मुलं कर्तृत्ववान आहेत. ती जर त्यांचा सल जरी तो असला तर त्यांच्या मुलांनी त्याच्यावरती उत्तम मात केलेली आहे. आता इथे मी सांगत बसलो तुम्ही म्हणाल हे आणखी वेगळं सांगताय. कलावंत किंवा त्यांची मुलं असे कोणीही जातीच्या बंधनामध्ये जरी अडकून पडलेले असले तरी ती माणसं त्यावेळी त्यांचा प्रवास वेगळ्या पद्धतीने उभा करतात. आज गणेश उमप सारखा मुलगा, म्हणजे विठ्ठल उमपांची आठवण येईल इथपर्यंत आहे आणि विठ्ठल उमपांच्या पुढे एक पाऊल आहे. तो उत्तम संगीत देतो, नाटकाला संगीत देतो. त्यांनी माझ्या नाटकाला संगीत दिलं. त्यामुळे विठ्ठल उमपांची मुलं ही विठ्ठल उमपांच्या पुढे, आता त्यांची जपणूक, त्यांच्या कलेची जपणूक भविष्यामध्ये कशी होते हा एक वेगळा मुद्दा आहे. पण त्यांनी स्वतःची एक वाट निवडलेली आहे आणि मला असं वाटतं की त्यांची 4ही मुलं एका वेगळ्या वाटेनं निघालेली आहेत आणि त्यांचा जो पुढचा जो प्रवास आहे तो अतिशय उत्तम. तो मुलगा तर सिनेमामध्ये पण गाणी गातो आता. त्यामुळे विठ्ठल कुटुंब आणि त्यांची मुलं ही पुढच्या टप्प्यावरती निघालेली आहेत. त्या कटू आठवणी आपण आता विसरलेलं जास्त चांगलं आणि जे उत्तम आहेत त्याचा ध्यास आपण धरणं मला असं वाटतं की जास्त संयुक्तिक आणि समाजोपयोगी राहील. सर, अतिशय महत्वाचं कमेंट आपण या ठिकाणी केलेलं आहे. मुळातच तुम्ही जो मुद्दा मांडला तो 100% बरोबर आहे. हा मुद्दा आजच्या ठिकाणी हा संयुक्तिक नव्हता, परंतु ठीक आहे, आपण त्याचं उत्तर दिलेलं आहे. आपण सर्व जे मान्यवर आजच्या या कार्यक्रमामध्ये दादांना अभिवादन करण्यासाठी आलात, मी आपला आभार मानतो. शेवटी जाता जाता एकच सांगतो की प्रत्येक सैनिकाला असं वाटतं की आपलं जे मरण आहे ते लढता लढता यावं आणि आपण अमर व्हावे. तसंच एखाद्या भीम सैनिकाला सुद्धा वाटतं की आपण अशाच पद्धतीनं आपलं मरण आपल्याला यावं. आणि या संपूर्ण इतिहासामध्ये ज्या माणसाचं मरण, म्हणजे पहिल्यांदा लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या त्या उद्घाटनाच्या प्रसंगी, लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या त्या उद्घाटनाच्या प्रसंगामध्ये दादांचा तो जयभीमचा ललकार ऐकून, दादांचं ते जयभीमचा उद्गार ऐकून मनामध्ये ज्या पद्धतीनं एक उत्साह संचारला होता आणि दुसऱ्या क्षणी आपल्याला दादा त्या ठिकाणी एक प्रकारे एक सैनिक शहीद झाल्यासारखा आपल्याला तिथे जाणवला. आणि मरता मरता सुद्धा जय भीम म्हणतच
दादा गेलेत, याच्यापेक्षा सन्मानाचं मरण काय असावं, असं दुसरं मरण कोणत्याच सैनिकाला, भीमसैनिकाला आलं नसावं. एखाद्या कलावंताला एखाद्या ऑन स्टेज, एखाद्या विचारपीठावर, एखाद्या कार्यक्रम सादर करत असताना मरण यावं, याच्यापेक्षा म्हणजे चांगलं मरण, म्हणजे मरणाला कोणी चांगलं म्हणावं की वाईट म्हणावं हा भाग वेगळा, परंतु याच्यापेक्षा चांगलं मरण येऊ शकत नाही. आणि म्हणून आजच्या या प्रसंगी दादाला बुद्धाच्या चरणी, दादाला बाबासाहेबांच्या त्या मातीमध्ये आणि एकूणच त्या नागभूमीच्या एकूण त्या परिसरामध्ये हे जे मरण आलं, आज त्यांचा हा स्मृतिदिन आपण बहुजन संघटनेच्या माध्यमातून साजरा करीत आहोत. आपण तो या कार्यक्रमामध्ये प्रेमानंद गज्वी, ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार यांचं मी विशेष आभार मानतो की त्यांनी अतिशय सविस्तरपणे दादांचं योगदान आम्हाला समजावून सांगितलं. प्राध्यापक सागर जाधव यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो, कारण त्यांनी अतिशय निवडक परंतु अतिशय महत्वाच्या आठवणी दादांच्या आमच्यासोबत शेअर केल्या. याच वेळी सकट सरांचं, रामदास सकट यांचं सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते यांचं सुद्धा मी आभार मानतो. आणि सगळ्यात शेवटी आमचे जे या बहुजन संघटक टीमचे आजचे निवेदक रमेश आराख यांचा आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. जय भीम. दादांना पुन्हा एकदा अभिवादन. जय भीम. ओके, जय भीम.